त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा त्यांच्या शुभ हस्ते या कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होते असे सद्गुरू अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम यांचा सत्कार या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब आणि त्यांच्या सौविध्य पत्नी सौभाग्यकांक्षिणी शोभाताई पवार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गुरुमाऊलींचा सत्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यायचे. आपल्या गुरुमाऊलींचा या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब सपत्नीत सत्कार करतायत. सर्व गुरुभक्तांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. श्री सीतानाथ समारंभा रामानंदाच मध्यमा नरेंद्राचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये. गुरुमाऊलींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊनी करीतो हा स्वागत सोहळा, करीतो हा स्वागत सोहळा. स्वागत नसे हे फक्त आहे हा जिवाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा. त्यानंतर या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा धाराशिवचे माजी खासदार आदरणीय रवींद्रजी गायकवाड साहेब यांचा सत्कार या कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री पवार साहेब करतील. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. संताजी मामांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आपण स्टेजवर यावं. संताजी मामांना पुन्हा विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्त परायण वसंतरावजी नागदे साहेब अध्यक्ष उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड यांचा सत्कार या कारखान्याच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगरचे सन्माननीय प्रवीणजी फडणीस साहेब करतील. मी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी नागदे साहेबांचा सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अध्यात्माचं बाळकडू आपल्या मुलांना लहानपणापासूनच दिलेले पिताश्री तथा ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण दत्तात्रय पवार गुरुजी यांचा सत्कार या कारखान्याच्या कार्यकारी संचालक रणजितजी बोरावगे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण राज्यामध्ये या तालुक्याच्या अध्यात्माचा एक वेगळा ठसा कार्यसम्राट आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांनी या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यापासून केलेला आहे. 288 आमदारामध्ये आध्यात्मिक वारसा असलेले एकमेव आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत चांगलं कार्य आपल्या पिताजींनी घालून दिलेल्या आदर्शावर ते करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या या किल्लारी नगरीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यकांक्षिणी सुलक्षणाताई बाबळसुरे यांचा सत्कार या कारखान्याच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या वतीनं
आदरणीय शोभाताई पवार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सरपंच ताईंचा सत्कार करायचा आहे. चालतंय. यानंतर ज्यांच्यामुळे आपल्याला या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं, तसेच माजी संचालक सन्मान्य निवतरावजी भोसले गुरुजी यांचा सत्कार आदरणीय S.R. नाईकवाडी साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी भोसले गुरुजींचा सत्कार करावा. यानंतर ज्यांच्यामुळे आपल्याला हा सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं ते या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, आणि त्यांना तितक्याच भक्कमपणे साथ देऊन या तालुक्याच्या नव्हे तर या कारखान्याला नवसंजीवनी देण्याचं कार्य विधानसभेतले त्यांचे सहकारी आदरणीय ज्ञानराजी चौगुले साहेब यांनी केल्यामुळं या किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कामगार बांधवांच्या वतीने त्यांचा दोघांचा संयुक्तिक सत्कार करण्यात येतोय. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय ज्ञानराज चौगुले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्रास्ताविक होऊ द्यावं ते प्रस्ताविक झाल्यानंतर पुन्हा मान्यवरांचा सत्कार होणार आहे. मी आदरणीय चौगुले साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्ताविक करावं. सिंहासनाधिष्ठ भूषण महाराष्ट्राचा जाणता राज्य छत्रपती शिवबा आई अंबा तुळजाभवानी आणि नीलकंठेश्वर यांच्या चरणी विनम्र अभिवादन. शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड किल्लारी या कारखान्याच्या 40व्या गळीत हंगाम शुभारंभ व सत्संग सोहळा ज्यांच्या शुभ करकमलानी हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीज जय महाराष्ट्र. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुबाबा महाराज औशेकर, 5वे पीठाधिपती नाथ संस्थान औसा. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड सर, त्याचबरोबर हरिभक्तपरायण वसंतरावजी नागदे साहेब, हरिभक्तपरायण आमचे पिताश्री दत्तात्रय बाबूरावजी पवार गुरुजी, या नगरीच्या आद्य नागरिक माननीय सौ सुलक्षणाताई धनराज बाबळसुरे. या कार्यक्रमाचं ज्यांनी अथक परिश्रमाने काम सहकार्य केलेलं आहे ते आमचे संताजी काका चालुक्य, प्रवीणजी फडणवीस, श्री नायकवाडी साहेब, RS बोरावके साहेब. आणि या कार्यक्रमाला यशस्वीतेकडे संपन्न करण्यासाठी ज्यांनी अतिक परिश्रम घेतलेले ते आमचे मित्र युवराज बिराजदार, संतोषजी बेंबडे, बळीमामा सुरोसे, मोहनजी पनोरे, आनंदजी गायकवाड व आमचे मित्र विधानसभेतील सहकारी या कारखान्याचे चेअरमन अभिमन्यूजी पवार आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व मित्र परिवार, विचारपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य सर्व पूज्य गुरुजन वर्ग, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या तिन्ही तालुक्यातील तथा महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून आलेले सर्व गुरुबाबांचे शिष्यगण, या कारखान्याचे जवळजवळ 19,700 सभासद आहेत ते सर्व शेतकरी सभासद बांधव, मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आज 40वा गळीत हंगाम या ठिकाणी संपन्न होत असताना हा कारखाना जवळजवळ 1969 ते 70 साली निर्मिती करण्यासाठी तत्कालीन राज्यमंत्री संग्रामजी माखणीकर गुरुजी आणि स्वातंत्र्य सेनानी देवसिंह चव्हाण सर यांच्या
परिश्रमाने हा कारखाना त्या कालखंडात उभा राहा. या कारखान्याच्या माध्यमातून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामधील शेतकरी यांना आर्थिक उन्नतीसाठी मोठी मदत झाली आहे. भूकंप झाल्यामुळे अडचणीत असताना याला त्यावेळी सरकारने मदत केली. त्यानंतर माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड सर यांनी शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने न्याय दिला. त्यांच्या कार्यकाळात इतर साखर कारखान्यापेक्षा अधिकचा भाव देण्यात आला होता. अनेक घडामोडी घडत असताना त्या विसरून माझे सहकारी मित्र अभिमन्यूजी पवार साहेब यांनी या भागातील शेतकरी यांची गरज ओळखून स्वतःला झोकून देऊन भांडवल उभे करून आज गाळप सुरू केले आहे. ही अभिमानाची बाब आहे. आणि रवी सर या कारखान्याचे चेअरमन असताना या कारखान्याला मागच्या कालखंडात देशातलं दोन वेळेस जास्त रिकव्हरीचं पारितोषिकसुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. मी त्यांना शब्द दिला आहे की माझ्या वतीनं जे जे शक्य आहे ते मी मदत या कारखान्यासाठी करणार आहे. कसलेही राजकारण न करता आपल्याला शेतकरी हित लक्षात घेऊन एकत्र काम करायचे आहे. राज्याच्या इतर भागापेक्षा या परिसरातील ऊसाची रिकव्हरी ही अत्यंत चांगली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकरी सरासरी जास्तीचा ऊस उत्पादन वाढले आहे. विश्वासू सहकारी आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्याकडे यांची सूत्रे हाती आली आहेत. त्यामुळे भविष्यकाळात खूप समाधानाचे वातावरण असणार आहे. सुरुवातीचे 1-2 वर्ष अडचणीचे असतील, पण आमच्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब, सहकार मंत्री माननीय दिलीपजी वळसे पाटील साहेब हे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळं येणाऱ्या कालखंडात शेतकरी बांधवाचं हित लक्षात घेऊन सर्व काम केलं जाईल. या कारखान्याच्या संदर्भात सांगत असताना कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 1250 मेट्रिक टन ही आहे. कारखान्याचा प्रथम चाचणी हंगाम 1972-73 साली संपन्न झाला होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात औसा, उमरगा, निलंगा व लोहारा तालुक्यातील जवळजवळ 252 गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण सभासद संख्या 19,679 आहे. कारखाना दिनांक 9 ऑगस्ट 2007 ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अवसानात आला होता. कारखान्याची चल अचल संपत्ती 7 ऑगस्ट 2019 रोजी 21 पर्यंत राज्य गरिबी बँकेने तरतुदीनुसार ताब्यात घेतली होती. माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर कारखाना नांदेड यांनी 16 नोव्हेंबर 2021 अन्वये कारखान्याची पुनर्रचना झाल्याचे घोषित केले. दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी माननीय प्रवीणजी फडणवीस सदस्य तथा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद व माननीय SR नायकवाडे सदस्य तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर या द्वितीय शासकीय अधिकाऱ्यांनी समितीची पदभार घेतला. दिनांक 19 जून 2022 पासून कारखान्यावर माननीय आमचे मित्र अभिमन्यू पवार साहेब विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय शासकीय समितीने पदभार घेतला. हंगाम 2022-23 मध्ये 1540 मेट्रिक टन गाळप झाले. प्रति मेट्रिक टन 2555 दर देण्यात आला. तसेच तोडणी वाहतुकीचे संपूर्ण बिले अदा करण्यात आली आहेत. मशिनरी फारच जुनी असल्यामुळे सदरील हंगाम सन 23-24 यशस्वी होण्यासाठी जवळपास 75% नव्याने मशिनरी बसवण्यात आली असून त्यासाठी जवळजवळ 21 कोटी रुपयाचा खर्च मशिनरीसाठी करण्यात आलेला आहे. सदरील हंगाम सन 23-24 करता 97,000 ऊस उत्पादकांचे 11,000 हेक्टरी ऊसाची नोंद कारखान्याने झालेली आहे. सदर हंगामात 2 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याची या हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून 110 वाहनांचे करार करून ₹5 कोटी यंत्रणेसाठी ॲडव्हान्स रक्कम अदा करण्यात आलेली आहे व सदर यंत्रणा हजर झालेली आहे. ती शेजारील कारखाना श्री संत शिरोमणी महाराज बेलकुंड येथे चालू आहेत. सदर हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता रुपये आम्ही जाहीर केलेला अभिमन्यूजी पवार साहेबांनी सांगितलं की 2650 रुपये प्रति मेट्रिक टन यापूर्वीच घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे झालेल्या परवाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मुद्दल 38.79 कोटी कर्ज रकमेची मागणी केली होती. कारखान्याने व्याजासह ₹53 कोटी रकमेचा भरणा केलेला आहे व सदरील बँकेचा कारखाना सातबाऱ्यावरील असलेला बोजा कमी करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मुद्दल मी नागदे साहेबांचे सुद्धा या प्रसंगी आभार मानेन 139.62 लाख व व्याज 133.91 लाख एकूण ₹273.53 लाख भरणा करून उर्वरित ₹391.04 लाख व्याज माफ बँकेने कर्ज निरंक करण्यात आलेले आहे. सदर बँकेच्या कारखान्याच्या सातबाऱ्यावरील बोजा आता कमी झालेला आहे. व्यवसाय कराची रक्कम ₹44.25 लाखापेक्षा
लाखामध्ये 6.25 लाख भरणा करून उर्वरित रक्कम 38 लाख माफ करून घेऊन सदर रकमेचा कारखाना सातबाऱ्यावरील बोजा कमी करण्यात आलेला आहे. परचेस टॅक्स सेल टॅक्स रक्कम 1.17 कोटी भरणा करून उर्वरित रक्कम 1.90 कोटी रुपये सरकारकडून माफ करून कारखान्यात सातबाऱ्यावरील बोजा कमी करण्यात आलेला आहे. कारखान्याचा गाळप क्षमता वाढ करण्यासाठी शासकीय भागभांडवल कारखान्यास रुपये 18 कोटी मंजूर झालेले आहे. त्याकरिता अपूर्ण भागभांडवलाची तरतूद पूर्ण करावे जेणेकरून सदरील रक्कम प्राप्त होणे सोयीचे होईल. कारखान्याच्या पेट्रोल पंपाची सुद्धा लवकरच सुरुवात करण्यात येईल. सौर ऊर्जा प्रकल्प, इथेनॉल खत निर्मिती प्रकल्प लवकरच उभारणी करण्याचा मानस अभिमन्यू पवार आणि आमचा आहे, जेणेकरून नुसता ऊस गाळून परवडणार नाही, तर त्यासाठी को जनरेशन वगैरे करण्याची गरज आहे. कारखान्याच्या पूर्ण परिसर कार्यालयात CCTVच्या कक्षेत आणण्यात आलेले आहेत. जवळजवळ 56 या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात, जेणेकरून मागच्या कालखंडात काय झालं ते पुढच्या कालखंडात होऊ नये याची दक्षता अभिमन्यूजी पवार यांनी जातीनं घेतलेली आहे. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वार दोन्ही रस्ते डांबरीकरण व वृक्ष लागवड करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. कारखान्यातील सर्व कार्यालय इंटरनेट प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहेत. कारखान्याचे आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यासाठी सर्व आर्थिक व्यवहार नेट बँकिंगद्वारे करण्यात येणार आहेत. कारखान्यातील सर्व कामगारांना पगार दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत देण्याचा मानस आमचा सर्वांचा आहे. त्याची एकूण भरणा वेळेवर केला जातो. कारखान्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात येऊन वातावरण आरोग्याच्या दृष्टीने पोषक करण्यात आलेले आहे. भविष्यात कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगार, व्यवस्थापक यांचे संबंध नेहमी सलग्याचे राहून त्या ठिकाणी कारखाना कार्यक्षेत्रात सौंदर्याचे वातावरण राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. कारखान्याच्या दिनांक 31/3/2023 अखेर संचित तोटा 6,872.69 लाख, भागभांडवल 559.23 लाख, बँक देणी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुद्दल 520.56 लाख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्याज 957.98 लाख, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुद्दल 398.78 लाख, त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी व्याज 376.93 लाख, SBI बँकेचं 3.86 लाख, एकूण बँक देणी 2,258.11 लाख इतका आहे. कर्मचारी देणी 2,618.48, शासकीय कर्ज मुद्दल 1,431.31 लाख, शासकीय कर्ज व्याज 373.62 लाख, एकूण देणी बँक कर्मचारी व शासकीय 6,681.52 लाख इतका एकंदरीत आता कारखान्याची सध्याची प्राप्त परिस्थिती आहे. एकंदरीत आपण बघितलं परिसर अत्यंत मोठा असल्याकारणानं अभिमन्यूजी पवार आणि आमचा मानस आहे की या ठिकाणी मोठं भविष्यकाळात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून एक आर्थिक तरतूद कायमस्वरूपी या कारखान्याच्या अर्थकारणासाठी मदत व्हावी म्हणून तसाही मानस भविष्यकाळात मांडलेला आहे, जेणेकरून इतर वास्तव्यास असलेल्या सर्वांनी सहकार्य करून नवीन कॉम्प्लेक्सच्या निर्मितीसाठी मदत करावी ही या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एक बार मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि अभिमन्यूजी पवारांच्या माध्यमातून या कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांचा मानस आहे या परिसरातील ज्या कारखान्यांनी जो भाव दिला, आम्ही पहिला तर 2650 दिला आहे, त्यापेक्षा किमान 5 रुपये जास्त भाव देण्याचा मानस आमचा राहिलेला आहे. त्यामुळं या सभासद बांधवांना एक कळकळीची विनंती करतो, तुमचा ऊस आता उद्या 2 दिवसापासून चालू होणाऱ्या कारखान्यात जास्तीत जास्त सर्व सभासदांनी व त्यांच्या नातेवाईकांनी किल्लारीचा विश्वासार्थ नेहमीचीच राहिलेल्या तुम्हाला यापूर्वीच्या बिलं अदा केली आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारची मशिनरी असल्याकारणे सर्वांनी सहकार्य करावं, भविष्यकाळातही सहकार्य करावं आणि शेतकऱ्याचा उत्कर्ष आमचा ध्यास आहे. अन्यथा महाराष्ट्रातल्या इतर कारखान्या बघितलं तर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी तो कारखाना अवसानात असल्यानं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी अभिमन्यू पवारांचे या विचारपटावरून मनपूर्वक आभार व्यक्त करेन की हा कारखाना कुठल्या राजकीय पुढाऱ्याला, व्यापाऱ्याला न देता हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे, शेतकऱ्याकडेच राहिला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली. आणि आम्ही त्यांनी मिळून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कास धरून हा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा ठेवला. तेव्हा या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव प्रयत्न राहू एवढं एक अभिवचन देतो. या ठिकाणी मला बोलण्याची आयोजकाच्या वतीनं जी संधी प्राप्त झाली आणि त्यात अभिमन्यूंचा मोठा सिंहाचा वाटा आहे, तेव्हा माझ्या वतीने त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. विचारपीठावर सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या राज्यातलाच नाही तर हा देशातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे
जो मृतावस्थेतून पुनर्जीवित होऊन शेतकऱ्यासाठी पुन्हा या ठिकाणी सुरू करण्याचा मानस माननीय कार्यसम्राट अभिमन्यूजी पवार साहेब यांनी केलेला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना थोडीशी घाई असल्यामुळं मी नाथ संस्थान औसाचे 5वे पीठाधिपती ज्यांनी आपल्या अध्यात्माचा आणि संस्थानाचा वारसा संबंध देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कीर्तन प्रवचन तसेच चक्री भजनाच्या माध्यमातून सभा प्रबोधन करून करतायत ते थोर संत परमपूज्य हरिभक्त परायण सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औशेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय आशीर्वाद आम्हाला द्यावेत. पांडुरंगाचे भक्त आम्ही, पांडुरंगाचा ध्यास उरी, स्वागताच्या या सोहळ्याचे आपण सगळे वारकरी, आपण सगळे वारकरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. नमो स्वनंताय सहस्रमूर्तये. सहस्र पादाक्षी शिरोर्भावे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून आजच्या या पवित्र दिनी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिशधाम आज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांना मिळण्यासाठी परिसरातल्या सर्व लोकांना मिळण्यासाठी आणि उपस्थितांना प्राप्त होण्यासाठी आपणा सर्वांना ते आशीर्वाद देण्यासाठी आज या व्यासपीठावरती ज्यांना आमंत्रित केलेलं आहे औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी दत्तात्रयजी पवार साहेब, वसंतरावजी नागदे साहेब, हरिभक्तीपरायण दत्तात्रयजी पवार गुरुजी साहेब, या किल्लारीच्या सरपंच सौभाग्यवती सुलक्षणाताई धनराजी बाबळसुरे, आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ज्ञानराजी चौगुलेजी, आणि या कारखान्याला ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. अनेक वर्षापासून अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रामध्ये ज्याने आपल्या वाणीतनं, ज्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीतून आणि कार्यशैलीतून ज्यांनी आपली या मराठवाड्यामध्ये एक आगळी आणि वेगळी अशी ओळख तयार केलेली आहे, असे औसा संस्थानाचे शिष्य प्राचार्य रवींद्रजी गायकवाड साहेब, तदनंतर प्रवीणजी फडणीस, नाईकवाडीजी साहेब, बोरावके साहेब, त्याचप्रमाणे आमच्या शोभाताई अभिमन्यू पवार साहेब, आमदार साहेबांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले पत्रकार मंडळी, चित्रकार मंडळी, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, इतकंच नव्हे आज ज्यांनी अविरतपणे कोरोनामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांचं सहकार्य आज सर्व जनतेला जिथे लाभतं, असा संपूर्ण पोलीस अधिकारी आणि उपस्थित आपण सर्व भक्तगण. कारण आज इथं येणं शक्य नव्हतं, पण आज मी इथे जर आलो नसतो तर महाराजांची माझी आणि भेट झाली नसते आणि त्यांचं दर्शनसुद्धा आम्हाला मिळालं नसतं. लक्षात
कारण दर्शन हे कोणाचं घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावे, शास्त्राने अनेक अंगांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण अनेक जण इथे मोळी टाकण्यासाठी येतात, अनेक जण इथे कार्यक्रमासाठी येतात, पण ज्यांच्या हाताला एक दिव्य स्पर्श आहे, ज्यांच्या हाताला एक मायेचा स्पर्श आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशी भावना धरून जे धर्माचं काम करतात, अध्यात्माचं काम करतात, अशा या महाराजांसाठी मी सुद्धा त्यांच्या इथे दर्शनासाठीच इथे मी आलेलो, इतकं लक्षात घ्या. कारण या जिल्ह्यामध्ये गेल्या 5 पिढ्यांपासून आज औसा संस्थान जे वारकरी संप्रदायाचं जे कार्य करतं, जे काम करत आहे, आणि तीच जबाबदारी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी, आमच्या पूर्वजांनी आम्हाला तो पताका दिला आणि ती जबाबदारी आमच्यावरती दिली, लक्षात घ्या. धर्मपीठावरती ज्यावेळेस काम करत असताना तुम्हाला प्रसिद्धी खूप लवकर मिळते, तुमच्या मागे समाज खूप हा धावत राहतो, पण या प्रसिद्धीला न भुलता काम करत राहणं हे त्या धर्माचार्यांचंच काम असतं. आणि हेच काम जगद्गुरू करत आहेत आजपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासावरून आम्हाला पाहायला मिळतं, लक्षात घ्या. महाराजांची आणि माझी पहिली वेळ जे झाली, आम्ही दोघंही एका व्यासपीठावरती होतो, जळगावच्या पुढे फैजपूरला, जिथे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, त्याची मुद्दाम आठवण करून द्यायला लागलोय. जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं असं कोणतं गाव असेल तर ते फैजपूर. त्या फैजपुरामध्ये सुद्धा महाराजांचं आशीर्वचन आम्हाला तिथे श्रवण करायला मिळालं, ते आम्हाला ऐकायला मिळालं, इतकं लक्षात घ्या. आज ज्यावेळेस आपण आपल्या राज्याचा विचार करतो, देशाचा विचार आपण करतो, आणि राज्याचा विचार करत असताना ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं त्याची एक स्वतःची जबाबदारी आहे. जसं तुम्ही महाराजांकडून अनुग्रह घेता, दीक्षा घेता, माळ घालून घेता, आज जसं तुम्ही महाराजांनी तुम्हाला जे काही आचरण सांगितलेलं आहे ते आचरण करत असताना तुम्ही जर चुकीचं वागलात तर तुम्हाला त्याचा धब्बा लागणार नाही. आज महाराजांकडून तुम्ही दीक्षा घेतली, आज अनुग्रह घेतला, आणि चुकीचं जर वागलात तर लोक तुम्हाला नाव ठेवणार नाही, तर लोक त्या महाराजांना नाव ठेवतात. म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी आहे, लक्षात घ्या. ही जबाबदारी आहे. म्हणून आज आपण पाहतो, आज इतका समाज आज कोणाच्या दर्शनासाठी, तर निश्चितच महाराजांच्या दर्शनासाठी. कारण का, एक दृष्टी आपल्यावरती पडावी, एक दृष्टी. म्हणून अनेक जण समाजाचं काम करतात, राजकारणामध्ये काम करतात, पण ज्या आपण जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये राहत असताना तिथले धर्मपीठ सुद्धा हे सक्षम पाहिजे, ते धर्मपीठ सुद्धा खूप चांगली पाहिजेत, लक्षात घ्या. केवळ धर्मपीठ नावाला असून चालत नाही, तर त्या जोडीला एक समाजाचं जे व्रत आहे, समाजाचं व्रत सुद्धा आपण ते घेऊन जिथे वागायला पाहिजे. आणि हेच व्रत आज आपण पाहत असताना नाणीस पीठाने हे व्रत मात्र त्यांनी स्वीकारलेले, लक्षात घ्या. म्हणून आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, आज अनेक असे क्षेत्र आहेत, ती क्षेत्र मात्र सक्षम व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला झोकून द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. आज ज्यावेळेस आम्ही ज्या पीठावरून जिथे काम करतो, औषा पीठावरून आम्ही जिथे काम करतो, आज जबाबदारी आमची कोणाची आहे, तर ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी जो पायंडा आम्हाला घालून दिलेला आहे. म्हणून अनेक जणांनी आम्हाला असे प्रश्न विचारलेले आहेत. अनेक जण आम्हाला विचारतात, बाबाजी आपके आइकॉन कौन कौन है, थोड़ा सा बतला दीजिए. कुछ लोग हमसे पूछते हैं, महाराज जी आपके आइकॉन कौन है, आइकॉन कौन है. हम उनको उत्तर देते हैं, हमारे आइकॉन ज्ञानोबाराय और तुकोबाराय हमारे आइकॉन है.
म्हणून जगामध्ये आमचा कोणी पराजय करू शकत नाही. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र सेर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर ममः. म्हणून रोज तुम्ही गीता वाचा, गीताचा अभ्यास करा, ऐका, ज्ञानेश्वरी वाचा, तुमच्या हातून चुकीचं काही काम होणार नाही. तुकाराम गाथा वाचा, तुमच्या हातून काही चुकीचं होणार नाही. आणि स्वामीजींनी जे तुम्हाला अनुग्रह दिलेला, उपदेश केलाय ते अनुकरण करा, तुमच्या हातून कधी चुकीचं काम होणार नाही. चुकीचं काम जो होणार नाही हे आपलं आद्य कर्तव्य लक्षात घ्या. आज या कारखान्याला इथे मी आलोय. आज कशासाठी आलोय? कारण 4 दिवस माझी सुद्धा कार्तिक वारी होती. कार्तिकीची वारी काल करून रात्री पहाटे 4 वाजता आज माझं आगमन या किल्लारीच्या ग्रामामध्ये इथे झालं. लक्षात घ्या. कारण का, या कारखान्याचा सभासद सुद्धा मी आहे, अजून आमदार साहेबांना माहिती नाही आहे. म्हणून आम्ही काही ऊस वगैरे पाठवला तर लवकर आमची थोडीशी शिफारस तुम्ही मान्य करा, आमची शिफारस थोडीशी मान्य करा. कारण या कारखान्याला स्वर्गीय माझे काका मल्लनाथजी महाराज ज्या औसा तालुक्याचे माजी आमदार राहिलेली आहेत, माझ्या काकांचं सुद्धा या कारखान्याला चांगलं योगदान राहिलेलं लक्षात घ्या. म्हणून ते योगदान कोणालाही विसरता येणार नाही. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी जिथे आपलं जे योगदान दिलेलं आहे त्या निश्चितच त्या सर्वांना आपल्याला जिथे स्मरण करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात आपण ज्या भूमीमध्ये इथे आलेले आहोत आणि हे सर्व काही नीलकंठेश्वराच्या कृपेमुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे हे सर्व काही व्यवस्थित होणार इतकं लक्षात घ्या. म्हणून नीलकंठेश्वर इथं तो बसलाय. आणि आज आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो आणि प्रार्थना त्यांना केली. आज कारखाना जिथे सुरू व्हायला लागलेला आहे. आता पुढचे 1-2 शब्द बोलतो, कारण मला कोल्हापूरला कार्यक्रमाला जायचं आहे. कोल्हापूरला कार्यक्रमाला जायचं आहे. एखाद्या वेळेस नवीन कारखाना उभं करणं सोपं असतं, पण जे आजारी पडलेले आहेत त्यांना परत तंदुरुस्त करणं खूप अवघड असतं. काय बोललो थोडंसं लक्षात घ्या. कोणी आजारी पडलाय, त्या आजारातनं त्या व्यक्तीला बाहेर काढणं खूप अवघड असतं. आणि असा हा कारखाना जरी आजारी पडला, पण आमदार साहेबांना आम्हाला आता एवढंच सांगायचं आहे की हा कारखाना आता आजारी पडू देऊ नका, पाडू नका. आजारी पडू देऊ नका आणि पाडू नका. कारण ही संपत्ती कोणाची आहे तर सर्व ही संपत्ती शेतकऱ्यांचीच संपत्ती आहे. ही संपत्ती आहे. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगतात, एखाद्याचं चारित्र्य बघायचं असेल, नीट ऐका, आपल्यासाठी बोलतोय, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य बघायचं असेल तर त्याच्या हातामध्ये सत्ता द्यावी म्हणतायत बरं का. आणि आता तर तुमच्या हातामध्ये सत्ता आली. रावणाच्या हातामध्ये पण सत्ता होती, पण रावणाने त्या सत्तेचा दुरुपयोग केला. आज त्याचं काय उदाहरण आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीसमोर इतकं लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असते, सत्ता असल्यानंतर त्या सत्तेचा आपण सकारात्मकच त्याचा उपयोग आपण हा करायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला जी आशीर्वादाची गरज आहे, कृपेची जिथे गरज आहे, तो निश्चितच तुम्हाला जिथे प्राप्त झालेला आहे. या कारखान्याचं कार्यक्षेत्र जवळजवळ 4 तालुक्यांपर्यंत हा विस्तारलेला कारखाना आहे, लक्षात घ्या. 4 तालुक्यांपर्यंत हा विस्तारलेला आहे. आम्हाला एकच वाटतं, हा कारखाना सुरळीत व्हावा, सुरळीत तो चालावा आणि भरभरून आज भाव त्यांनी आज त्या शेतकऱ्यांना ते मिळावेत, इतकीच मी जिथे कामना करतो. वास्तविक बोलण्यासाठी खूप असतं, पण आमदार साहेबांचा एक आगळा आणि वेगळा असा मला आग्रह होता, बाबा आपण यायलाच पाहिजे, बाबा आपणच यायलाच पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला खूप त्रास झाला. व्यक्तिशः मी त्यांना बोलून गेलो की माझ्या बाबतीत जर तुम्ही मला बोलवलात तर बाबा तुम्हाला त्रास हा म्हणू नका, असं म्हणायला लागला तर मला उलट ते जास्त त्रास होणार आहे, तो जास्त त्रास होणार आहे. त्या अनुषंगाने अनेक शुभाशीर्वाद इथे मी प्रदान करून माझे 2 शब्द इथे मी पूर्ण करतो. वास्तविक अध्यक्ष म्हटल्यानंतर शेवटपर्यंत थांबणं हे माझं परमकर्तव्य आहे. पण
पुढचे कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे आणि आज मलाही महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मी म्हणलो हा सुवर्णसंधीचा योग आपण सोडायचा नाही. त्या अनुषंगाने इथे मी आलो. पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जितके काही चांगले गुण तुम्हाला माझ्यात दिसायला लागलेत, ऐका, जितके काही ते दिसायला लागलेत आणि जितके काही वाईट दिसायला लागलेत, जितके काही वाईट गुण दिसत आहेत ते स्वतःचे माझे गुरुबाबाचे आहेत आणि जितके काही चांगले दिसतात ते केवळ माझ्या सद्गुरूंचे आहेत. त्या सद्गुरूंना अनंत प्रणिपात करून माझे 2 शब्द इथे मी पूर्ण करतो. आणि आपण बरेच मंडळी उन्हात बसलात आणि आम्ही मात्र सावलीत बसलोत. लक्षात घ्या, आपण मात्र हे कोणासाठी? आज तुम्ही माऊलींचं जिथे उन्हात बसलात, पण ते तुम्हाला ऊन आज पोळणार नाहीये, ते तुम्हाला छायाच देणारे माणसं. धन्यवाद बाबा. आपण आपल्या अमृतवाणीतून आम्हा सर्व भक्तगणांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलात. वेळेत वेळ काढून या कारखान्याच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर या कारखान्याचे कर्मचारी आणि कामगार बांधवांच्या वतीनंही प्रमुख अतिथींचा सत्कार होणार आहे. तसेच या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्याही वतीने या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. म्हणून नरहरी पंचाळ, भानुदास साबळे, निळकंठ भोसले, चंद्रकांत काळे, प्रेमनाथ जाधव, जयवंत भोसले, शिवलिंग शिदोरे, शिवाजी जाधव, दिलीप माने आणि श्रीलिंग भोसले या शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन ज्यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी अविरत प्रयत्न केले ते या कारखान्याचे चेअरमन, औसा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब आणि त्यांचे सहकारी आमदार आदरणीय ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचा संयुक्तपणे सत्कार करतील. त्यामुळं मी सर्व शेतकरी ऊस उत्पादक सभासदांना अशी विनंती करतो की त्यांनी या 2 नेत्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. किल्लारीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिला जावा असा हा आजचा सुंदर क्षण. हा क्षण ज्यांच्यामुळं आपल्याला अनुभवता येतो, पाहता येतो ते या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, उमरगा लोहाऱ्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचा संयुक्तपणे होतोय. नंतर लगेच सत्कार झाला साहेबांचा. हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतो तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतो आहे 2 असामान्य व्यक्तिमत्वांचा, 2 असामान्य व्यक्तिमत्वांचा. दोन असामान्य नेतृत्वाचा या ठिकाणी सत्कार होतोय. आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या सत्काराला दाद द्यायचे. ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 20,000 सभासद बांधवाच्या वतीने ते या ठिकाणी या 2 विभूतींचा सत्कार करतायत. धन्यवाद. यानंतर पुन्हा हा शेतकरी सहकारी साखर कारखाना अत्यंत कमी वेळात उभा करून आमच्या जीवनाचा प्रश्न मिटवला शेतकऱ्याबरोबरच. म्हणून या कारखान्याचे कामगार आणि कर्मचारी बांधवांच्या वतीनं कार्यसम्राट आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आणि ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचा सत्कार होतोय. मी कामगार आणि कर्मचारी बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे, शेतकऱ्यासाठी काही करण्याची जिद्द आहे, हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे. म्हणून हा सत्कार होतोय.
किल्लारी कारखान्याच्या वैभवात भर टाकण्याचं काम या दोन हस्तींनी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या कारखान्याचे माजी चेअरमन, ज्यांनी देशामध्ये या कारखान्याचं नाव करण्याचं कार्य केलं, ते धाराशिवचे माजी खासदार आदरणीय रवींद्रजी गायकवाड साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्यदैवत आई अंबा तुळजाभवानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य गुरुबाबा महाराज औशेकर यांच्या हस्ते बंद पडलेल्या या शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मुळी पूजनाचा समारंभ झाला आहे. ते आदरणीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय नागदे साहेब, ज्यांनी या औसा तालुक्याला एक अमोल अशा स्वरूपाचं अनुमूल्य रत्न या तालुक्याला दिलं, ते आदरणीय पवार गुरुजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र अभिमन्यूजी पवार, ज्ञानराजी चौगुले, आदरणीय भोसले गुरुजी, आदरणीय पवारताई, बाबळसुरेताई, व्यासपीठावरील संताजी चालुक्य, सर्व मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कारखान्याचे सर्व शेतकरी सभासद, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नरेंद्राचार्य महाराजांचे सर्व भक्तगण, उपस्थित बंधू आणि भगिनी, या कारखान्याचे कर्मचारी, या कारखान्याचे MD, प्रशासक, माननीय श्रीमान नाईकवाडी साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि सर्व मान्यवर, खरंच खऱ्या अर्थानं आज मला मनापासून आनंद या ठिकाणी होतोय. या कारखाना तुमच्या माझ्या सर्व सभासदांच्या, या 4 तालुक्यातल्या सभासदांच्या हक्काचा हा कारखाना आहे. काही काळ मला या कारखान्यात काम करायची संधी मिळाली. अत्यंत अवघड आणि अडचणीच्या काळामध्ये मला संधी मिळाली. त्याही काळामध्ये हा कारखाना आपल्याला शेतकऱ्याच्या हितासाठी कसा चांगला चालवता येईल, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपल्याला कसा चांगला चालवता येईल, त्या पद्धतीचा प्रामाणिकपणानं प्रयत्न त्यावेळेला मी केला. आजही आपलं नशीब चांगलं आहे की अभिमन्यू पवारसारखा माणूस या कारखान्याच्या चेअरमन पदावर, प्रशासकीय मंडळावर या ठिकाणी आला आहे. निश्चितपणानं मी आपल्याला खात्री देतो की माझ्याही पेक्षा चांगल्या स्वरूपाचा कार्यकाळ अभिमन्यू पवार या ठिकाणी गाजवतील आणि या राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या स्वरूपाचे पारितोषिकसुद्धा अभिमन्यू पवार यांना निश्चितपणानं मिळतील, यामध्ये कुठल्याही स्वरूपाची शंका माझ्या मनामध्ये नाही. फक्त एक विनंती आहे की या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या सभासदांनी 100% डोक्यात एकच विषय ठेवला पाहिजे की माझा ऊस माझ्या कारखान्याला मी देणार. हा माझा कारखाना आहे. हा बंद पडला तेव्हा कोण कुत्रं तुम्हाला आम्हाला विचारत नव्हतं. पैसे घेतल्याशिवाय तुमचा माझा ऊस कोण तोडत नव्हता. पैसे घेतल्याशिवाय गाडी तुम्हाला आम्हाला कोणाला मिळाली नव्हती. नाही त्याच्या दाराला जाऊन 100दा आपल्याला बसावं लागलं तरीही गाडी आपल्याला मिळाली नाहीत. रोज हेलपट्टे त्यांच्या दाराला मारायचे, ही परिस्थिती होती. योग्य स्वरूपाचा भाव मिळाला नाही. मी या जिल्ह्याचा खासदार झालो, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा, परंतु औसा आणि बार्शी हे 2 तालुके माझ्या लोकसभा मतदारसंघात आहेत. मी खासदार झाल्यानंतर या कार्यक्षेत्रात 3 साखर कारखाने असे होते की शेतकऱ्यांनी मालक तोड करून ऊस दिला, परंतु त्या मालक वाहतूक केली, परंतु त्या 3 कारखान्यांनी
1 रुपया सुद्धा भाव शेतकऱ्याला दिला नाही. माडक तोड दिली नाही, वाहतूक दिली नाही, ऊसाचा भाव तर अजिबात दिला. वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं या भागामध्ये झाली, परंतु कुठल्याही स्वरूपातलं यश आपल्याला शेतकऱ्यांना मिळालं नाही. फुकट आपल्याला ऊस वाळून गेला असता, जाळून टाकला असता तर आपल्याला परवडला असता, परंतु ऊस तोडून त्या कारखान्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आपण केलं. साखर त्यांनी गाळली, विकली, त्याचे पैसे त्यांनी खाल्ले, परंतु आपल्याला मालक तोड, मालक वाहतूक, ऊसाचा भाव रुपया दिला नाही. ही वाईट परिस्थिती किल्लारी बंद झाल्यामुळं तुम्हाला आम्हाला बघावी लागली. तुमचं आमचं सुदैव आज या ठिकाणी आहे की आज या ठिकाणी हा कारखाना चालू होतोय. त्यामुळं त्या काळातला विचार करून 100% आपला ऊस या कारखान्याला कसा आपल्याला देता येईल. बरं 50 रुपये भाव इतरांपेक्षा कमी मिळाला चालेल, जास्तच मिळावा हे नाही. कुठं 5-5, 10-10 हजार रुपये आपण त्या लोकांना दिले, पदरचे पैसे घालून ऊस नेऊन आपण टाकले. हा आपला हक्काचा कारखाना आहे, हा चांगल्या दृष्टिकोनातून उभा टाकला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी पैसे 5-50 रुपये टनाला कमी मिळाले तर आपलं नुकसान नाही, परंतु हा कारखाना जगला पाहिजे, टिकला पाहिजे, तरच तुम्हाला आम्हाला शेतकरी सभासदाला किंमत आहे. आजूबाजूचे कारखाने तुम्हाला आम्हाला विचारणार. आणि म्हणून मी विनंती करतोय की 100% सभासदांनी नियमाप्रमाणे कृषी विभाग ज्या पद्धतीनं तोड आपल्याला देईल त्या पद्धतीनं ऊस देण्यासाठी सहकार्य करावं, अशा स्वरूपाची विनंती मी या ठिकाणी करतो. आणि आज नरेंद्रचार्यजी महाराज आले, हे आपलं भाग्य आहे. अनेक वेळेला मी गुरुजींना भेटलोय. गुरुजींचा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे लय अवघड काम. एकदा मी उमरग्याला कार्यक्रम आमच्या उमरग्यातल्या त्यांच्या भक्तांनी ठेवला. गाड्या करून भुंगे लावून पट्टी गोळा करत फिराले, त्यांना कोण बी रुपयाला देणं, पट्टीच द्यायला तयार नाही कोण. ते शेवटी कंटाळून 5-6 दिवस कार्यक्रम राहिल्यावर माझ्याकडे आले आणि सर म्हणले पैसे जमणार, महाराज तरी येणार आहेत, आता कसं करायचं. म्हणून संध्याकाळी या घरी आपण बैठक घेऊ, काय रूपरेषा करायचं ठरवू. त्यांच्या संस्थांचे एक प्रमुख आले होते नियोजनासाठी, त्यांना बोलून घेतलं बाबा नेमकं आपल्याला काय करावं लागतं, काय काय नाही. त्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आणि एकदम चांगल्या अशा स्वरूपाचा कार्यक्रम नरेंद्रचार्य महाराजांचा त्या ठिकाणी घेतला. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमचं चाललंय गाडं. कुठल्याही गोष्टीचा आम्ही विचार केला नाही. आज महाराज या ठिकाणी पुरुषापेक्षा महिलांची संख्या आज आपल्याला जास्त बघायला मिळते. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण आहे की तुमच्या वाणीमध्ये एक जादू आहे. जादू म्हणण्यापेक्षा छवमंतर आहे. ह्याच्यातल्या अर्ध्या बायाचे हाडं मोडलेले आहेत. सगळे नवरे मालटे रोज दारू पिऊन याचं मारायचं, एकाचे हाडं नीट राहिले नाहीत. आणि कुठं तर तुमच्या एखाद्या प्रवचनाला नाणीजला येऊन हजारो लोक बसले आणि तुम्ही एक प्रवचन केलं की ह्यांनी दारू सोडली. हे देशामध्ये आणि जगामध्ये कुठल्याही महाराजानं घडलं नाही. आता आमचे गुरुवर्य गुरुबाबा महाराज औशेकर या ठिकाणातून गेले, तेही सगळ्या भक्तांना मार्गदर्शन करतात. 5-10% भक्त सोडतात नाही असं नाही, मी त्यांचा भक्त आहे, परंतु मी पाहतोय की 5-10% भक्त सोडतात, परंतु 90% भक्त आणि त्याच मार्गाला लागले. या देशामध्ये एकमेव उदाहरण आहे नरेंद्राचार्य महाराज की या महाराजांच्याकडं गेलेला कुठलाही माणूस पिणारा असेल, पिणारा म्हणण्यापेक्षा वट मालटा कामातून गेलेला, पार गटारीत पडायचा, रोज उचलून त्याला घरला आणायचं. खरं या भागातल्या आमच्या भागातल्या त्या जीपच्या ड्रायव्हर लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणातलं पुण्याचं काम केलं की ते ड्रायव्हर लोक आपल्या आपल्या गावात जायचे, त्या बायकांना सांगायचे की तिथं महाराजाकडे नेले की हे सोडतंय बघा. ते बाया आपल्या डब्यातले कुठं ठेवलेले पैसे काढून त्याला द्यायचे, हे घेऊन जा बाबा बरा एकदा नीट करून. त्या जीपवाल्याचं कामच होतं की महाराजाकडं न्यायचं गावातले गोळा करून आणि तिथं नेऊन ते महाराजांचं मार्गदर्शन व्हायचं आणि ते सगळे सोडून यायचे. आजही या ठिकाणी ते सोडलेले आहेत. आणि एवढं मोठं प्रचंड पुण्याचं काम
सामाजिक काम आजपर्यंत या देशातल्या कुठल्याही महाराजाच्या हातून घडलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज एका शिस्तीत राहणारा एक भक्तगण, तुमच्या नानीज पीठाचा भक्तगण आज आपल्याला बघायला मिळतो. हे पोलीस बिलीस आमचे काय कामाचे नाही. दांड्या मारते, लाकडं मार, नको तिथं काय तरच करून ठेवणार. परंतु या भक्तांची शिस्त जर आपण बघितली तर एकमेव शिस्तीत ज्याला जे काम वाटून दिलंय त्या पद्धतीचं काम एका शिस्तीत आणि प्रामाणिकपणाने ते करतात. आणि त्यामुळं कुठलाही कार्यक्रम नरेंद्राचार्य महाराजांचा असेल तर एका शिस्तीत आणि चांगल्या पद्धतीनं झालेला आपल्याला बघायला मिळतो. ती शिस्त, ती शिकवणूक, ते आशीर्वाद महाराजांनी दिले. म्हणूनच या ठिकाणचा आमच्या परिसरातला जो चांगला असलेला, आत्ता म्हणले गुरुबाबा महाराजांनी आजारी पडलेला कारखाना आजारी पडू देऊ नका. अरे आजारी पडलेल्याला दवाखान्यात नेऊन नीट तर करून आणता येतंय, पण हे गटारीत पडलेल्याला नीट करायचं लय अवघड काम आहे. आणि तसल्याला महाराजांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या मार्गाला लावलं. त्यामुळं महाराजांचे कोटी कोटी आभार मानले तरी हे कमीच आहेत. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नरेंद्राचार्यजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. याच पद्धतीचे आशीर्वाद भविष्य काळामध्ये आम्हाला राहावेत अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. भल्या भल्या मालट्यांचं तुम्ही दारू सोडले आहे, आज तुमचा हात किल्लारी कारखान्याला लागला. निश्चितपणानं या किल्लारी कारखान्याचा एक सुवर्ण काळ भविष्य काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. शेतकऱ्यांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीचा एक योग्य अशा स्वरूपाचा सन्मान आणि भाव, पगार आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा स्वरूपाचा आत्मविश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मी सन्माननीय फडणवीस साहेब आणि नायकवाडी साहेब यांना विनंती करतो की आम्ही राजकारणातली माणसं, अभिमन्यू पवार असतील, मी असेल, अजून कोणी राजकारणातला माणूस असेल तर आम्ही जास्त वेळ कारखान्यावर देऊ शकत नाही. खरं काम हे तुमचं दोघांचं आहे. तुम्ही तेवढ्या स्ट्रिक्टपणानं या कारखान्यामध्ये राहिलं पाहिजे. कसं या कारखान्याची आज कॅपॅसिटी आहे, त्यातली गाळप क्षमता आपल्याला कशी वाढवता येईल, त्याची रिकव्हरी आपल्याला कशी वाढवता येईल, आहे त्या कर्मचाऱ्याकडून कसं जास्त काम आपल्याला करून घेता येईल या संबंधीचा प्रयत्न आपण दोघांनी केलं पाहिजे. हे अभिमन्यू पवारची जबाबदारी नाही, तुमची दोघांची जबाबदारी आहे. आणि भविष्य काळात आम्ही तुम्हाला दोघांनाच विचारणार, अभिमन्यू पवारला विचारणार. तुम्हाला काय अडचण आली तर ते तुम्हाला मदत करतील. फडणवीस साहेब कोण? हे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून हे चालू झालं. आणि योगायोग असा आहे की तुम्ही फडणवीस आहात, आणि योगायोग असा आहे की अभिमन्यू पवार फडणवीस साहेबांचे खास आहेत. त्यामुळं या कारखान्याला कशाही स्वरूपाची अडचण येणार नाही. एकनाथ शिंदे साहेब आमचे नामराज चौगुले आहेत, आम्ही आहोत. अजितदादा पवारही आमचे जुने मित्र आहेत. कसल्याही स्वरूपाची अडचण आपल्याला भविष्य काळामध्ये येणार नाही. तेव्हा आपला हा कारखाना कसा या राज्यामध्ये सगळ्यात पुढं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागेल. पहिला वर्ष यावर्षी थोडा त्रास आपल्याला होईल ना, याच्यातला प्रकार नाही, परंतु पुढच्या वर्षापासून हा कारखाना कसा ऊर्जित अवस्थेत येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत अशी सभासदांच्या वतीनं या ठिकाणी इच्छा व्यक्त करून आपल्या सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अत्यंत मार्मिक शब्दामध्ये सर्व शेतकरी सभासदांची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलीत. यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर झालेले आहात, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाचा असमंतात गरुडझेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान होणारे, रखरखत्या निकाऱ्यावर आधुनिक निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य या शिक्षण क्षेत्रात अष्टपैलू व्यक्तिमत्व निर्माण करणारे, कलियुगातील मानवी चक्रव्यूह भेदण्यात पारंगत असणारे, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. किल्लारी गव्हाण पूजन आणि गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित, ज्यांच्या शुभ हस्ते आज मुळी पूजन झालं, ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी आज पावन झाली, ते अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्यजी स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज,
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करून नुकतेच या ठिकाणून गेलेले आपल्या सगळ्याचे श्रद्धास्थान असलेले गुरुबाबा महाराज आवशेकरजी, ज्यांनी आत्ता आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे हे आम्हाला मान्य आहे की तुम्ही सगळी जनता स्वामीजींचं आशीर्वचन ऐकायला आलेलं आहात, त्यांचे भाषण ऐकायला आलेले नाही आहेत, हे जाणीव मला आहे. पण कार्यक्रमाचा औपचारिकतापणा म्हणून मलाही त्यांना मी बोलवलं आहे. माझंही काय म्हणणं त्यांना मांडायचं आहे, मला आशीर्वाद तुमच्यासाठी मलाही घ्यायचा आहे, म्हणूनही मला बोलावं लागणार आहे 5-6 मिनटं. पण मी जास्त वेळ घेणार नाही. म्हणूनच मी अनेक जण या ठिकाणी भाषण खरं म्हणजे करायला पाहिजे अनेक जणांची, तरी मी भाषणं सगळ्याची कट केलेली आहेत. म्हणून मंचावरच्या अनेकाची मी माफी मागणार आहे या निमित्तानं की तुमची भाषणं मीच कट केलेली आहेत. म्हणून मला काय कोणाला शिवाय देण्यापेक्षा मलाच द्या काय द्यायचं असेल तर. रवींद्रजी गायकवाड साहेब माझे सहकारी, ज्यांनी मला ताकदीनं सहकार्य करतायत, ते माझे मित्र आमदार ज्ञानराजी चौगुले साहेब, ज्यांना खास करून मी या ठिकाणी बोलवलं आहे, हरिभक्त परायण वसंतरावजी नागदे साहेब, माझे पिताश्री हरिभक्त परायण दत्तात्रय बाबूराव पवार गुरुजी, या नगरीच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी सुलक्षणाताई धनराजी बाबळसुरे, प्रवीणजी फडणीस, श्री SR नायकवाडी, श्री RS बोरावकीजी, संताजी चालुक्य, मागच्या व्यवसायाचे ते अध्यक्ष होते, त्यासोबत रमेशजी माने, किरणजी उडगे, संतोषप्पा मुक्ता, कोपरकर सर, संतोषजी बेंबडे, युवराजजी बिरादार, काकासाहेब मोरे, मंचावरील सगळेच मान्यवर, सगळ्याची नावं घेणार नाही कारण नावामध्ये खूप वेळ जाईल. खरं म्हणजे स्वामीजींचं मन किती मोठं आहे, गुरुमाऊलींचं, याचा प्रत्यय मला या निमित्तानं आला. मी गुरुमाऊलींना फोन केला आणि गुरुमाऊली, आपण अनेकाच्या आयुष्यामध्ये, आता रवी सरांनी सांगितलं, जे जे खराब आहेत त्याला स्पर्श केला की गुरुजी चांगले झालेले गुरुजीच्या स्पर्शानं. अशा भंगारातल्या भंगाराला तुम्ही नीट केलेलं आहे. म्हणून कारखानासुद्धा भंगारात पडला होता, तुमच्या पदस्पर्शानं पावन होणार आहे. आपण यावं, आपल्या पदस्पर्शानं ही पावनभूमी होणार आहे. आपल्या हातानं मुळी पडावी म्हणजे भविष्यामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही, ही अपेक्षा ठेवून मी तुम्हाला बोलावलं. आणि आपल्या मनाचा मोठेपणा, खरं म्हणजे मी तिथं नाणीला जाऊन औपचारिक निमंत्रण दिलं पाहिजे होतं, पण केवळ एका फोनवर गुरुजींनी निमंत्रण स्वीकारलं. मी आयुष्यात तुमच्या ऋणामध्ये राहणार आहे, आयुष्यभर. म्हणजे एखादा माणूस, इतका मोठा माणूस सुद्धा औपचारिकतेची अपेक्षा न करता, खरं म्हणजे हे माझं नाही आहे, आपल्या सगळ्यांची ती भक्ती, हे भक्ती काम माझ्या रूपाने केली असं मी म्हणेल. कारण या भक्तांची इच्छा होती गुरुमाऊली आपण यावं. आणि मी खरं म्हणजे भाग्यवान आहे. गेल्याच महिन्यामध्ये 21 तारखेला आपल्याकडे आलो होतो, आपला आशीर्वाद मला मिळाला. अनेकांनी मला TV वर पाहिलं, मान्य देवेंद्रजीसोबत आपल्याकडे आलो होतो आपल्या कार्यक्रमाला, आपल्या जन्मदिनी. मग या भागातली आपले भक्त मंडळी माझ्याकडे यायची, गुरुमाऊलीला घेऊन या साहेब, जरा तुम्ही तुमचं ऐकत का बघा. मी म्हणलं जाऊया गुरुमाऊलीकडे आपण, पण जायची पाळी आली नाही. गुरुमाऊली स्वतः आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहेत. म्हणून गुरुमाऊलींचा मी मनातून आभार मानतो. या नगरीचा, या भागाचा आमदार म्हणून तुमचं स्वागत करतो. आणि मी गॅरंटी देतो की गुरुबाबांनी जे सांगितलं की बंद पडलेला आहे, बंद पडू देऊ नका. मागच्या काळात काय झालं देणं गेलं नाही, पण रवी सरच्या काळामध्ये याच कारखान्याला राष्ट्रीय स्तराची पारितोषिक मिळालेली आहेत. आणि रवी सर, तुम्हाला मी ग्वाही देतो, या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपला शिलेदार सोबत आहे आमच्या, या सुद्धा पुढच्या काळामध्ये या कारखान्याला चांगली चांगली पारितोषिक मिळतील, असंच काम या निमित्तानं आपलं होणार आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. खरं म्हणजे मी भाग्यवान आहे. हे दोन्ही मठाधिपती या ठिकाणी आले, या दोघांच्या हस्ते मुळीपूजन झालं. आणि माझ्याकडे भाग्यवान कोण असणार आहे? 2-2 मठाधिपती मला आशीर्वाद द्यायला तुमच्यासारखे लोक आलेले. मला हे माहिती आहे की तुम्ही यांचं आशीर्वचन ऐकायला आलात, पण त्याचबरोबर गुरुमाऊलीला मी आणले म्हणून मला आशीर्वाद सुद्धा तुम्ही देणार आहात. गुरुजी मला दबलला आहे, दुग्ध सरकार योग आहे, तुमचा आशीर्वाद तर आहेच आहे. हां, आणि यांचाही मला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून माझ्या एवढा भाग्यवान या पृथ्वीवर दुसरा कोण नाही आहे. आशीर्वाद, आपले सगळ्यांचे आशीर्वाद या निमित्तानं मिळत आहेत. खरं म्हणजे
हा कारखान्याचा इतिहास आपल्याला सांगितला आहे ज्ञानराज चौगुले साहेबांनी, रवी सरांनी. मी त्यात काय जास्त खोलावर जाणार नाही. पण यापुढे विघ्न होणार नाही हे मात्र नक्की. कारण विघ्न हरताच इथं आलेला आहे, त्याच्यामुळे विघ्न याचं काय कारणच नाही असंही या ठिकाणी मी मानतो. मागच्या पिढीने कारखाना चालू करून ठेवला. मोठ्या मोठ्या बघा भिंती, बुड्या भूकंपामध्ये अख्खी गावच्या गाव वस झाली, पण या भिंतीला चिरासुद्धा गेली नाही. किती मजबूत इरादा असेल मागच्या लोकांचा त्यांनी केलेला कारखाना. त्यामुळे याही पुढे त्याच मजबूत इराद्यानं हा कारखाना पुढे चालेल, निरंतर चालत राहील, हेही मला या निमित्तानं सांगतो. खरं म्हणजे मला सांगावं लागणार आहे की 4 तालुक्याचं कार्यक्षेत्र या कारखान्याला आहे. या कारखान्याला जवळपास 20,000 सभासदांचा आशीर्वाद आहे, ताकद आहे. आणि हा कारखाना आता रवी सरांनी सांगितलं, चौगुले साहेबांनी सांगितलं की सहकारातला कारखाना हा खरं म्हणजे खाजगी होणार होता, चालला होता खाजगीकरणाकडे. या कारखान्याला कुणीही पैसे द्यायला तयार नाही. 92 कोटीचं कर्ज या कारखान्यावर आहे. या कारखान्याची संपूर्ण प्रॉपर्टी मालमत्ता घाण पडलेली आहे. नागदे साहेबांच्या आशीर्वादानं त्यांचा बोजा कमी झाला आहे. त्यांनी मला खूप मदत केली, म्हणून त्याला मी खास पाहुणा म्हणून बोलवलं आहे. निवर्ती गुरुजी आणि वैजनाथजी शिंदे साहेब यांचा मी आभार मानेल जाहीरपणे. या दोघांनी माझी वकिली चांगली केली आणि 6 कोटीचं कर्ज 3 कोटीवर आणून आम्ही नील केलेलं आहे. सर नागदे सरांचा मी आभार जाहीर मानणार आहे या ठिकाणी. म्हणून एवढं कर्ज असताना महाराष्ट्रातली कुठलीही वित्तीय संस्था बँक कर्ज द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मला एकदा दिल्लीला घेऊन गेले. अमित शहा साहेबाकडे नेऊन बसवलं आणि अमित शहाचे पण इथं सभा झालेली माझ्यासाठी. त्यांना आठवण करून दिली, साहेब तुमची सभा झालेली आहे अभिमन्यूसाठी, त्या कारखान्याला आवश्यकता आहे आर्थिक गरजेची, तुम्ही जर मदत करायची. आणि अमित शहानंही मोठ्या मनानं 50 कोटी रुपयाची घोषणा माझ्या केली. म्हणून या निमित्तानं अमित शहा यांचाही मी माननीय अमित भाई शहांचा आभार मानणार आहे. खरं म्हणजे हा कारखाना खाजगीकरणात जाताना राहिला. आज या कारखान्याचा मालक तुम्ही सगळे मालक आहेत, मी मालक नाही आहे, तुम्ही मालक आहात. हा कारखाना खाजगीकरणात न जाता सहकारात राहिला, 50 कोटी रुपये मिळाले. जे काय सगळं झालंय सगळं याचं एक आणि एकच माणूस मालकदार म्हणजे हकदार आहे, तेव्हा देवेंद्र फडणवीस आहे. त्यांच्या कृपेमुळे हा सगळं झालेला आहे. मी नाममात्र आहे, मी निमित्त आहे. आम्ही आणि ज्ञानराज चौगुले साहेब निमित्त आहे. आम्ही दोघांनी हट्ट धरला, कारखाना सुरू झाला. खरं म्हणजे साहेबांनी भाषण पण पाठवलं आहे. त्यांनी मला सांगितलं की मी घाईने व्हिडिओ करू शकलो नाही, तू माझं भाषण वाचून दाखव. पण जास्त लांबल्याचं भाषण वाचून दाखवत नाही. काही गोष्टी माऊली आपल्याला त्यांनी सांगितले, तुमचा आशीर्वाद मागितला आहे त्यांनी. या निमित्तानं 2 मिनिटाचं त्यांचं भाषण मी वाचून दाखवतो आणि मी पण 2 मिनिटात पुन्हा समारोप करतो. माननीय देवेंद्रजींनी आपल्याला आशीर्वाद मागितला आहे, औशेकर गुरुजींना आशीर्वाद मागितला आहे. त्यांनी सांगितलं की 2019 विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून बंद असलेला किल्लारी कारखाना पुनर्जीवित करण्याचं आश्वासन दिले होते. 92 कोटीचे थकबाकी असलेला हा कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद असताना पुनर्जीवित करण्याचं काम एक जिकिरीचं काम होतं. त्या अभिमन्यू पवार आणि ज्ञानराज चौगुले यांनी माझ्याकडे पूर्ण पाठपुरावा केला आणि आज कारखाना आश्वासनपूर्ती होताना मलाही त्या निमित्तानं आनंद होतो आहे. किल्लारी कारखाना पुन्हा सुरू होत असताना मला अतिशय आनंद होतो आहे. सर्व कर्मचारी, सभासद, शेतकरी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती. या निमित्तानं गुरुजींचे आशीर्वाद मला मिळाले असते ही तीव्र इच्छा होती, परंतु अपरिहार्य कारणामुळे मला येता येत नाही. त्यामुळे मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासोबतच औसा मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि इतर या योजनेचं लोकार्पण आणि भूमिपूजनही मला करायचे होते, पण या भाषणातूनच मी त्याचं उद्घाटन लोकार्पण करतोय. प्रजिमा 53 लांबजना उदका दावतपूर या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे राज्यमार्ग 239 ते करसगाव या 5 कोटी कामाचे लोकार्पण झाले असे मी जाहीर करतो. याचबरोबर आलमला उंबडगा राज्यमार्ग 361 या 5.5 किलोमीटर रस्त्याचे, त्याचबरोबर कासारशेशी कोराळीवाडी ते कोळारी राज्य रस्ता आहे या 7 किलोमीटर लांबीचे याही रस्त्याचं उद्घाटन झालं मी जाहीर करतो. त्यांनी लांबलचक यादी दिलेली आहे, ही यादी मी पत्रकारांना देणार आहे. या निमित्तानं उंबडगा रस्ता, पोल्ट्री उंबडगा आलमला आणि कोराळी शिरशी कोराळी या रस्त्याचं उद्घाटन माननीय देवेंद्रजींनी केलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. भाषण मोठं आहे कारण वेळ कमी आहे. हे आमचे भाषण ऐकायला आलेले नाहीत, गुरुजींचं आशीर्वचन ऐकायला आलेले नाहीत, जाणीव मला पुन्हा एकदा आहे, म्हणून मी आटपता विषय घेतो. आणि या ठिकाणी मला सांगत असताना आता रवी सरांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या, मी रवी सर सांगू इच्छितो. मागच्या वेळी जीबी झाली, आम्ही चौगुले साहेबांनी जीबी घेतली.
येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी डिस्टलरी करायची आहे, कोजन करायचं आहे. आम्ही ठराव घेतलेले आहेत. हा कारखाना नाही, एक नंबर ऑफ याचं इंडस्ट्री युनिट होणार आहे. आणि मागच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांचंच ज्यावेळेस मंत्रिमंडळ होतं, त्या मंत्रिमंडळामध्ये या कारखान्याला भागभांडवल 18 कोटी रुपये त्यांनी दिलेलं आहे. ते 1250 TCDचं 2,500 TCD करण्यासाठी दिलेलं आहे. अजून मिळालं नाही आपल्याला, पण ते मिळणार आहे. जे ते तयार आहे. 50 कोटी मिळालेत, 18 कोटी मिळणार आहेत. याचबरोबर संपूर्ण ताकद देण्याचं काम या निमित्तानं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं आहे. त्या काळामध्ये अतुल सावेंचं नाव मला मुद्दाम घ्यावं लागेल. अतुल सावे साहेब सहकार मंत्री असताना त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. याचबरोबर आज खरं म्हणजे दिलीप वळसे पाटलांनी तर मला शुभेच्छा संदेश पाठवला आहे, त्यांचा मी वाचून दाखवणार होतो पण वेळ नाही. पण एक नक्की सांगणार आहे, मुंबई बँकेचे चेअरमन आदरणीय प्रवीण दरेकरांनी मला तेलंगणाहून व्हिडिओ टाकला आहे, मी पुन्हा व्हायरल करतो. त्यांनी सांगितलं की या कारखान्याला 100 कोटी रुपये लागेल तर 100 कोटी द्यायची तयारी आहे, पण कारखाना चांगला चालवा असं जाहीर आश्वासन या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी थोड्याफार आता आणखीन खरं म्हणजे नागदे साहेब तुम्ही क्लिअर केलं आहे. रवी सर आता राहिलेच फक्त जनता बँक, उस्मानाबादची जनता म्हणजे DCC बँक आणि लातूरची DCC बँक, या दोनच गोष्टी द्यायच्या राहिल्यात. बाकी आपण PPFचं देऊन टाकलेलं आहे, सगळ्याचे कर्ज देऊन टाकलेलं आहे, सेल्स टॅक्स संपलेलं आहे. जवळपास सगळंच देणी 80% देणी संपवलेली आहेत. थोडंफार देणी या ठिकाणी राहिलेली आहेत. त्याही निमित्तानं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की गुरुजींच्या आशीर्वादानं येणाऱ्या काळामध्ये तेही आपण सर्व पूर्ण करू. ही संपूर्ण यंत्रणा आता सांगितलं चौगुले साहेबांनी, हा संपूर्ण परिसर एका काळामध्ये हे तर वैभव होतं, सोन्याची किल्लारी म्हणलं जायचं. पण किल्लारी बंद पडली, व्यापारी उद्ध्वस्त झाले, जनता उद्ध्वस्त झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण या निमित्तानं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा तुमचा कारखाना आज 56 CCTV लावून तयार आहे. खेळा जरी गेला खेळा तर डायरेक्ट FIR करायची धमकी बी दिलेली आहे सगळ्या लोकांना. खेळा जाणार नाही इथली, तुम्ही काय काळजी करू नका. मागच्या काळामध्ये चोऱ्या पाण्या झाल्या, काय झाल्या माहिती आहे सगळ्यांना काय झालं ते. पण येणाऱ्या काळामध्ये इथला खेळासुद्धा उचलला जाणार नाही, कारण संपूर्ण CCTV आपण 56 CCTVनं ह्या पूर्ण कव्हरेज केलेलं आहे. याचबरोबर आत्ता नागदे साहेबांनी आणि सोनवणे साहेबांनी आत्ता उद्घाटन केलं काट्याचं, वजन काट्याचं 80 टनी 100 टनी काट्याचं. मी जाहीर आवाहन करणार आहे, मला काही सांगितलं होतं बोलणं, काही विषयावर मी बोलणार आहे. कुठेही काटा करा, आपली उसाची गाडी शेतकऱ्याला आव्हान आहे. उमरग्याला काटा करा, लातूरला करा, औषधाला करा, खाजगी काटा करा आणि माझ्या काट्यावर काटा करा. 1 किलोचा फरक पडला तर मला सांगा, 1 किलोचा फरक पडला. इतका पारदर्शक कारभार आपण करणार आहे. शेतकऱ्याचे काटा मारा धोरण आपलं नाही आहे. शेतकऱ्यांनी ऊसाचा काटा कुठेही करावा ना आमच्या इथं किल्लारीवर काटा करावा. किल्लारीची ती परंपरा आहे, रवी सरांच्या काळापासून आलेली परंपरा आम्ही टिकवणार आहोत. रवी सर आम्ही ते पुढे वाढवणार आहोत. मला रवी सरने सांगितलं अभिमन्यू ते पंप चालू करा अगोदर, लोकांची डिझेलची मागणी आहे. या पंपावर लोकांचा विश्वास आहे. रवी सरांना मी जाहीर आश्वासन करतो, येत्या 3-4 महिन्यामध्ये सर पंप पण चालू करू आणि पुनर्वैभवाकडे आपण किल्लारी कारखाना घेऊन जाऊ. सगळं इंटरनेटद्वारे जोडलं गेलेलं आहे, पगार सगळं ऑनलाईन आहे, कुठंही काही नाही. 100% पारदर्शकता या निमित्तानं होणार आहे. आता लवकरच पुढल्या वर्षी दुप्पट क्षमतेनं कारखाना चालू होईल. त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे, इथेनॉलचा प्रकल्प होणार आहे, कोजन होणार आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेसमेंटपासून आपण सर CNG पण करणार आहे. तसा प्रोजेक्ट पण आम्ही सगळ्यांनी केलेलं तयार. त्यामुळे पूर्ण जे जे आधुनिक आहे ते सगळं या ठिकाणी आपण करणार आहोत. खरं म्हणजे काही लोकांचे आभार मानण्याची मला आवश्यकता आहे. या निमित्तानं औपचारिक आभार मानायचा आहे. मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं, मान्य अमितभाई शाह यांचं जाहीर आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय हे झालंच नसतं, त्याच्या सहकार्याशिवाय हे होऊच शकलं नसतं. तन मन धन सहकार्य मला केलेलं आहे. सर 50 कोटी आता विचारा, आत्ता आले 50 कोटी सप्टेंबर महिन्याच्या एंडला. पण कारखान्याचं काम आम्ही गेल्या वर्षभरापासून करतोय. मग मागच्या काळामध्ये पैसे नव्हते, कारखाना सुरू करायचा होता, करणार कसं? मी आणि चौगुले साहेब देवेंद्रजीकडे गेलो, साहेब मला पैशाची आवश्यकता आहे, आम्हाला पैसे द्या. तरी म्हणलं मी अमित भाईकडून पैसे घेऊन देतो. अरे पण पैसे यायला 1 वर्ष वेळ लागणार, तुम्ही करायचं काय? मग साहेबांनी 4-5 लोकांना सांगितलं त्यांच्या जवळच्या, अरे बाबा तोपर्यंत किल्लारीला मदत करा. आणि मला आनंद वाटेल, जवळ 17-18 कोटी रुपये साहेबांनी त्याच्या मित्रमंडळीकडून घेऊन दिले, आमच्या काही मित्रांनी दिले. सगळे पैसे बिनव्याजी, आम्ही पैसे परत पण केले. ते पैसे दिले म्हणून आज कारखाना गळीत हंगामाला आला आहे. आपण NCDCच्या पैशावर भरोसा राहिला असतो, आत्ता पैसे आले, पुढल्या वर्षी हंगाम मिळाला असता.
आणि पुढल्या वर्षी ऊसाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. त्यामुळं देवेंद्रजींच्या शिवाय हा कारखाना उभाच राहू शकला नसता, हे मात्र या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भक्कम साथ या निमित्तानं लाभली, अतुल सावेंची लाभली. अजितदादांनी मला सांगितलं जे लागेल ते सहकार्य आम्ही तुम्हाला करतो, तुम्ही कारखाना चालवा. याचबरोबर गिरीश भाऊ महाजन, प्रवीणजी दरेकर यांचंही या निमित्तानं मी आभार मानेल. आणि खरं म्हणजे या कारखान्याच्या सुरुवातीला आता ज्यांचं नाव रवी सरांनी घेतलं, फडणीस साहेब आणि नायकवाडी साहेब, या दोघांच्या खांद्यावर ही जुरा दिली आणि दोघांनी अतिशय प्रामाणिक काम केलं. अतिशय प्रामाणिकपणे सहकार क्षेत्रामध्ये इतके प्रामाणिक अधिकारी आपण पहिल्यांदा पाहतोय. म्हणजे आता ते रिटायरमेंटला आलेत, आयुष्याच्या रिटायरमेंटच्या शेवटच्यापर्यंत सुद्धा गुरुमौली त्यांच्यावर सुईच्या टोकावर डाग नाही, सुईच्या टोकावर. इतके स्वच्छ चारित्र्याचे माणसं आहेत. आम्ही तेच मागितले, सरकारला सांगितलं आम्ही, तुम्हीच आम्हाला अधिकारी द्या, आम्हाला कारखाना चालू करायचा आहे. मी आणि चौगुले साहेबांनी CM जाऊन मला आम्हाला काय नाही पाहिजे, चांगले अधिकारी द्या, आम्हाला चालू करायचं आहे. आणि तरी चांगले अधिकारी दिले मला 2. आम्हाला दोघांनाही त्यांचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, काय वगैरे माहीत नव्हतं. त्यांना बघितलं पडायला हा शेत म्हणून नंतर निवड झाल्यानंतर. म्हणून या दोघांचंही अभिनंदन जाहीरपणे या ठिकाणी मी करणार आहे. खरं म्हणजे गुरुमौली आपण शब्दाला मान दिलात, आभार तर मानू इच्छित नाही, कारण आपण गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे. तुमच्या प्रेमामध्ये तुमच्या आशीर्वादाच्या याच्याने आयुष्यभर राहू इच्छितो. तरी पण अतिरिक्त आभार मानतो. गुरुबा महाराज पण त्यांचा कोल्हापूरला कार्यक्रम होता, तिथून ते खास आले, पुन्हा कोल्हापूरला गेले. खास माझ्यासाठी त्यांनी त्रास सहन केला आहे. त्यांनी जरी म्हणले म्हणू नको तरी मी म्हणणार आहे, कारण त्रास त्यांना झालेलाच आहे प्रवासाचा. त्यांचंही मी आभार मानतो. याचबरोबर गुरुमौली आपला आदेश आला आणि आपली मंडळी कामाला लागली. आपली मंडळी खूप त्यागी मंडळी आहे. तुमचा आशीर्वाद मिळत असं फक्त तुम्हाला बघितलं तर त्यांना समाधान वाटतंय. तुम्ही येण्याच्या पहिलं 4 दिवसापासून ते लोक इथे येतात, सर मंडपात ताबा घेतात, असं पाहिजे तसं पाहिजे, हे करा ते करा हे करा, अनेक गोष्टी त्यांनी करून घेतल्यात. तुम्हाला सिक्युरिटीची काय, तुमची सिक्युरिटी स्वतःची एवढी मोठी सिक्युरिटी आहे. त्याच्यामुळं इतकी त्यागी मंडळी आपल्यासोबत आहेत. हेही आमचं भाग्य आहे की ही मंडळी आमच्याकडे आली. आज हे सगळी मंडळी भाविक मंडळी एका भावनेनं आपल्याकडे आलेले आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही आशीर्वाद या जमिनीला लागलेला आहे, या भूमीला लागलेला आहे. म्हणून ही भूमी पावन झाली असं मी म्हणेल. याचबरोबर हे सगळं जे घडलं, या ठिकाणी 4 दिवसापूर्वी कोणी आलं असतं तरी ते सगळं जंगल होतं. जंगल, रोड नव्हता, नाली नव्हती, काहीच नव्हतं गुरुमौली. हे सगळं आत्ता 4 दिवसात झालंय. साधारण गेल्या 80 तासामध्ये हे सगळं माझ्या मित्रमंडळींनी सहकार्याने केलेलं आहे. त्यांचं सुद्धा टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि मी जाहीर करतो, आता काय काय लोकांना वाटत असेल 50 कोटी आले त्यांनी लई मजा करून आहेत. गुरुमौली साक्षीनं सांगतो, निळकंठेश्वराच्या शपथेवर सांगतो, हा संपूर्ण कार्यक्रम मी आणि माझ्या मित्रांनी केलेला आहे. 1 रुपया किल्लारी कारखान्याचा नाही, 1 रुपया, 1ही रुपया किल्लारी कारखान्याचा आपल्या कार्यक्रमाला लागला नाही. सगळं काही लागलेलं आहे, सगळं काही आमच्या मंडळीने केलेलं आहे. त्यामध्ये खरं म्हणजे आभार मानावं लागेल ते म्हणजे शारदा कन्स्ट्रक्शनचे आमचे शंकररावजी मोरगे, तिरुपती कन्स्ट्रक्शनचे संतोष बेंबडे, आनंद गायकवाड, माऊली मिठापल्ले, रविशंकर केंद्रेगे, सुहास पाचपुते, पटेल कन्स्ट्रक्शनचे डॉक्टर इम्रान पटेल, या लोकांनी तन मन धन लावलेलं आहे. बऱ्याच लोकांनी तन मन लावलं, या लोकांनी धन पण लावलेलं आहे. आता एवढा मोठा रोड केला गुरुमौली, 1 रुपया तर माणसाने घेतला नाही. एवढे मोठे झाडं आणून दिले, 1 रुपया कोणी घेतला नाही. ह्या सगळ्या मंडळींनी स्क्रीन एकाने लावलंय, फोकस एकाचे, स्पीकर एकाचे. तुमच्याकडे जसं डिस्ट्रीब्युशन असतं ना, तसं आमच्या मित्रमंडळींनी डिस्ट्रीब्युशन केलं. मी बैठक घेतली, मी म्हणलं गुरुमौलींनी मला म्हणजे सूचना केलेली आहे, मी येतो म्हणून सांगितलेलं आहे उजळंबे. आणि मग मी म्हटलं आता कसं करायचं कसं. मी बैठक घेतली मित्रमंडळीची आमच्या. तरी म्हणजे आम्ही युनिटी काय टेन्शन घेऊ नका, आम्ही सरळ करू, तुम्ही बसून राहा. आणि गुरुमौली खरं सांगतो, मी बसून राहिलो. माझी मित्रमंडळी खूप झटली, सगळ्यांनी झटली. म्हणजे आता अनेकाची नावं घेता येतील, युवराज आहे, काका आहेत, आमचा अब्दुल्ला आहे, आमचा आयुब आहे, अनेक नावं तर भरपूर घेता येतील. या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, आपलं पूर्ण ओतलेलं आहे. 80 तास लोक उभे आहेत या ठिकाणी, म्हणून सगळं घडतंय. म्हणून टाळ्या वाजून एकदा त्यांचं अभिनंदन करूया. या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही. आपल्याप्रमाणे मीही मान्य आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुमौली यांचं मी आशीर्वचन ऐकायला मी पण बसलेलो आहे. मी खाली बसून खुर्चीवर न बसता खाली बसून त्यांचं मी आशीर्वचन ऐकणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपण आलात, आपल्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली, मी पावन झालो, मी धन्य झालो असं म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री गुरुदेव. धन्यवाद साहेब.
यानंतर सागराची खोली आणि हिमालयाची उंची असणारे असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे, संपूर्ण जगामध्ये आपल्या कार्यातून नावलौकिक मिळवलेले गुरुवर्य संतपीठ अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानसधाम महाराष्ट्र यांना मी अशी नम्र आणि कळकळीची विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आपल्या अमृतवाणीतून मंत्रमुग्ध करायचं. विनंती आहे की त्याने टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माऊलींचं पुनश्च एकदा स्वागत करायचं. श्री गुरुदेव, या ठिकाणी जगद्गुरू माऊलींचं थोड्याच वेळात उद्बोधन होणार आहे. तरी आपण सर्व भाविकांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. मंगलाचरणाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. हरे ओम भद्रं कर्णेभ्यः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गै त्रिष्टुवागुंसस्तनूभिर्वशेमहे देवहितं जदायुः. श्री सीतानाथ समारंभा रामानंदाच मध्यमा नरेंद्राचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा. वसुदेवसुतं देवं कंसचानुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. धर्म की अधर्म का सभी प्राणियों में गौ हत्या बंद करो। विश्व का कल्याण हो। सत्य की हो। सभी हिंदुओं में एकता हो। सभी हिंदुओं में एकता हो। सभी हिंदुओं में एकता हो। हिंदू धर्म खतरे में है। हिंदू धर्म खतरे में है। हिंदू धर्म खतरे में है। जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया राम. जय सिया राम. श्री गुरुदेव. बसा खाली. आपण मॉनिटरचा आवाज जरा वाढवा. या बंद कर. हॅलो. आम्हाला भाषणाची सवय नाही आहे हे सर्वांनाही माहिती आहे. त्यामुळे परंतु सभेच्या प्रघाताप्रमाणे हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण नाथपीठाचे गुरुबाबा महाराज औसेकर श्री वसंतरावजी नागदे, हरिभक्त पारायण दत्तात्रय पवार गुरुजी, माननीय आमदार आमचे लाडके आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, सौभाग्यकांक्षिणी शोभाताई पवार, खासदार साहेब रवींद्रजी गायकवाड, माननीय आमदार ज्ञानरावजी चौगुले, सौ सुलक्षणा धनराज बावळसुरे, सरपंच किल्लारी, प्रवीणजी फडणवीस, एस आर नाईक नायकवाडीजी, त्यानंतर रणजित बोरवाक्के, त्यानंतर माननीय निवृत्ती भोसले गुरुजी, हरिभक्त पारायण ज्ञाननाथ महाराज औसेकर, गोजेगावकर साहेब, नांदेड जिल्हा अध्यक्ष BJP, पोलीस प्रशासन, सर्व अधिकारी, पत्रकार बंधू, दोन्ही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय, त्याचबरोबर माझ्यासमोर बसलेले या साखर कारखान्याचे शेतकरी बंधू भगिनी आणि या स्वस्वरूप संप्रदायाचे भक्त शिष्य साधक हितचिंतक उपासक, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतोय. कारण आता वाजलेत भरपूर, एवढा कडाक्याचं ऊन
आहे तरीसुद्धा तुमची उत्कंठा कमी झालेली नाही आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे, कारण तुम्ही सकाळपासून आलेले आहात. आम्ही येणार 12 वाजता, परंतु आमदार साहेबांनी तुम्हाला 10 वाजताच बोलवलेलं आहे, कारण आम्ही नाणीजवरून आलेलो आहोत आता, आणि त्यामुळे वेळ झालेला आहे. कार्यक्रम बराच वेळ चाललेला आहे. सहकारी साखर कारखाना आणि तो पण शेतकऱ्यांचा, आणि तो आजारी अवस्थेतला साखर कारखाना आमचे अभिमन्यू पवार त्याला ऊर्जित अवस्थेमध्ये आणतायत, त्याला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य देत आहेत आणि तो चालू करतायत. यामुळेच केवळ मी या कार्यक्रमाला आलेला आहे, कारण आम्ही कुणाच्याच राजकीय व्यासपीठावर जात नाही. आध्यात्मिक कार्यक्रम असेल, मंदिराचं उद्घाटन असेल, मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम असेल तर जरूर येतो, परंतु अभिमन्यू पवार यांचं आणि आमचं नातं थोडं वेगळं आहे. ते फार लाडके आहेत माझे, आणि म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्या आग्रहासाठी आम्ही आलेलो आहोत. आता पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपल्याकडे वेळच नसतो, कारण कार्यक्षेत्र एवढं मोठं आहे की कुठल्याच कार्यक्रमानं जाण्याची वेळच येत नाही, कारण कॅलेंडरच इतकं पूर्ण भरलेलं असतं. तर बंद करू नका, मला आवाज आला पाहिजे इथला. मॉनिटर बंद करू नका, मॉनिटरचा आवाज आला पाहिजे. तरीसुद्धा अभिमन्यू पवार आमदार यांनी आग्रह केला की स्वामी तुम्ही आलं पाहिजेत, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हा सहकारी साखर कारखाना, सहकारी याचाच अर्थ असा आहे की सर्वांनी सहकार्य करायचं आहे, म्हणजेच शेतकरी बंधूंनी सहकार्य करायचं आहे, आणि हा कारखाना तुमच्यासाठी जिवंत ठेवायचा आहे. हे दायित्व मला वाटतं तुमचं आहे सर्वांचं. आमदार साहेब जे आहेत, हे आमदार साहेब आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतील. त्यांनी शब्द सगळ्यांच्या देखत दिलेला आहे की तो आम्ही पारदर्शकरित्या चालवू. कुठलंही ज्यावेळेला मिशन आपण सक्सेस करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जी पारदर्शकता असते, ती पारदर्शकताच आपल्याला खऱ्या अर्थानं विजयश्री खेचून घेऊन येत असते, आणि त्यामुळे ती पारदर्शकता आमदार साहेबांनी कबूल केलेलं आहे, ठेवतील मला खात्री आहे, कारण ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे उत्तम प्रकारचे चेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्याने आमचं दोघांचे एक विशेष प्रेम आहे. परवा 21 ऑक्टोबरला कुणालाही माहिती नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये BJPच्या कुठल्याही जिल्हा अध्यक्षाला किंवा त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना कुणालाच माहिती नव्हतं, आणि देवेंद्र फडणवीस गुपचूप उठले आणि आमच्या वाढदिवसानिमित्त आले. तर अशा प्रकारचं त्यांचे विशेष प्रेम आहे. तसंच प्रेम आमच्या अभिमन्यू पवार यांच्यावर त्यांचं आहे, आणि त्यामुळे त्यांनी भरघोस मदत केल्यामुळे, ते ठामपणे अभिमन्यू पवारांच्या पाठीमागे उभे राहिल्यामुळे हा जो सहकारी साखर कारखाना जो आहे तो आजारी असलेला साखर कारखाना आता तारुण्याकडे जातो आहे असं मी म्हणेन, किंवा संजीवनी घेऊ पाहत आहे. तर याला सर्वांना यासाठी सर्वांनी, शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे. हा तुमचा कारखाना आहे. मगाशी खासदार साहेबांनी सांगितले आपल्याला सर्वांना की ज्या वेळेला इथे कोणी वाली नव्हता त्यावेळी शेतकऱ्यांचा ऊस शेतकऱ्यांना स्वतःच्या पदरमोड करून घेऊन जावा लागायचा, आणि शेतकऱ्यांनी त्यावेळी किंमत नव्हती. तर खासदार साहेब, त्यानंतर आमदार साहेब, अजून त्यांच्याबरोबर दुसरे पण आमदार साहेब आहेत, चौगुले साहेब, यांनी सगळ्यांनी सहकार्य करून हा साखर कारखाना तुमच्या मालकीचा उभा करतायत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा साखर कारखाना कसा जिवंत राहील यासाठी सातत्याने जर प्रयत्न केला तर किलारी गावाचा नक्की विकास होणार, यामध्ये मला तीळमात्र शंका नाही. या नुसत्या किलारीचाच नाही तर पूर्ण औसा तालुक्याचा त्याच्यामुळे विकास होऊ शकतो, कारण साखर कारखान्याबरोबर अनेक जी उपप्रोडक्ट आहेत जी आमदार साहेबांनी सांगितली, त्यामुळे अनेकांना उद्योगधंदे मिळतात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक कुटुंबाला एक हातभार लाभत असतो, आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स न आणता, राजकारण न आणता हा कारखाना आमच्यासाठी आहे, तो आम्ही उभा केला पाहिजे, आणि हे आमचं कर्तव्य लागतं.
अशा प्रकारे जर तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या पाठीमागे उभे राहिलात, कारण कमी नाही शेतकरी, मला कळलं की 20,000 सभासद या कारखान्याचे आहेत, म्हणजे तशी सामान्य ताकद नाही आहे. गोवर्धन उचलण्यासाठी जसं सगळ्या सोंगाड्याने हात लावला, अभिमन्यू पवार कृष्ण असतील त्यातले, आणि तो गोवर्धन जसा उचलू शकले, तशा प्रकारे तुम्ही जर सर्वांनी सहकार्य केलं तर नक्की हा कारखाना जो आहे हा त्याचा पुन्हा गतवैभव त्याला प्राप्त होईल आणि एक संजीवनी घेऊन हा कारखाना उभा राहील. आणि आमचे औसेकर बाबा गुरु महाराज येऊन गेले, ते आम्ही दोघेही या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत, तर त्याचा आपण सर्वांनी एक आदर राखून या कारखान्याच्या पाठीमागे, विशेष म्हणजे अभिमन्यू पवारांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. कारखान्याच्या निमित्तानं सुद्धा आणि त्यांच्या आमदारकीच्या निमित्तानं सुद्धा उभं राहिलं पाहिजे. ते निवडून आले पाहिजेत पुढच्या इलेक्शनमध्ये, तर ह्याचा विकास नक्की होईल. आणि ते देवेंद्रांच्या जवळ असल्यामुळे नक्की मंत्रिपद गळ्यात पाडून घेतील आणि आपल्या या भागाचा विकास करतील. देवेंद्रजींना आम्ही पण सांगू अधिकारवाणीनं की त्यांना मंत्री केलं पाहिजे, कारण या भागाचा विकास जर व्हायचा असेल तर हातामध्ये सत्ता असावी लागते, आणि ती सत्ता जर आपल्याकडे असेल तर नक्की आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास होऊ शकतो. अभिमन्यू पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर अशी एक जाणीव होते, एक आनंद मिळतो की त्यांच्याकडे एक दृष्टी आहे, ते दृष्टी घेऊन चाललेले आहेत आणि त्यामुळे नक्की या विभागाचा ते विकास करतील, यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. आता त्याच्यासाठी मिळालेले जे अधिकारी वर्ग आहेत, MD वगैरे जे मिळालेले आहेत, त्यांनी या कारखान्यासाठी आपलं मन आणि तन या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये समर्पित करून या कारखान्याचं नाव उज्ज्वल करावं. सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्यासाठी मदत करावी आणि हा आपला कारखाना आहे, त्याप्रमाणे आपण आपलं त्याच्यावर अंकुश ठेवावा. तुम्हाला सर्वांना माझा आशीर्वाद आहे. आपल्याला सर्वांना सुख, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर प्राप्त हो असा मी आशीर्वाद देतो आहे आणि माझ्या विषयाकडे वळतो. कारण मला भाषण करण्याची सवय नसल्यामुळे मी मोडकं तोडकं बोललेलं आहे, आपण समजून घ्यावं. आजचा हा जो विषय आहे तो जो हंगाम आहे त्याचा उद्घाटन करणं आणि त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे प्रवचन करणे वगैरे या ह्याच्यामध्ये नाही आहे, कारण आमच्याबरोबर जी साथ संगत असते ती आणता येणार नाही. आम्ही गोव्याला होतो, उद्या गोव्याला त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपलं गोवापीठ जे आहे त्या गोवापीठावर उद्या कार्यक्रम आहे, म्हणजे आजपासून कार्यक्रम तिकडे सुरू झालेला आहे आणि आम्ही तिकडेच होतो आणि तिथून इकडे आले. त्यामुळे आमच्याबरोबर प्रवचन करण्यासाठी जो साथ संगत लागते ती इथे नाही आहे आणि त्यामुळे प्रवचन मी देणार नाही. परंतु या प्रसंगी मी सांगेन की सर्व हिंदू बांधवांनी जागृत झालं पाहिजे. मगाशी औसेकर बाबांनी ती आम्हाला लिंक देऊन गेलेले आहेत की सर्व धर्मपीठं ही सक्षम राहिली पाहिजेत. त्यांना तेच सांगायचं होतं की आपण सर्वांनी हिंदू म्हणून जागृत राहिलं पाहिजे. मी यापूर्वी घोषणा दिले आणि आता त्याचं प्रत्यंतर जाणवू लागलं आहे. इस्रायल आणि हमास युद्ध जे आहे त्याच्यामध्ये ते जाणवू लागलं आहे, प्रकर्षानं लक्षात येऊ लागलेलं आहे की हिंदूंनी संघटित का झालं पाहिजे. आमची घोषणा आहे. बाकीचे जे सगळे आमचे आचार्य आहेत ते जे घोषणा देतात त्याच्यामध्ये माझ्या 2 ॲडिशनल घोषणा आहेत. हिंदू धर्म खतरे में आहे. त्या हिंदू धर्मीयांनी जातीपातीमध्ये न अडकता धर्म म्हणून संघटित होणं गरजेचं आहे. संत जे सांगत असतात ते भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्या तिन्ही काळांचा अभ्यास करून सांगत असतो आम्ही. आणि म्हणून तुम्ही सर्व हिंदूंनी संघटित व्हा. आज इस्रायलच्या प्रकरणामध्ये असं लक्षात येतं की एक यहुदी देश संपवण्यासाठी सगळी मुस्लिम राष्ट्र एकत्र आलेले आहेत आणि या यहुदींना संपवायचं म्हणजे संपवायचंच असा चंग बांधलेला आहे. परंतु त्यांचे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती यामुळे एवढी सगळी राष्ट्र त्यांच्या विरुद्ध असतानासुद्धा ते ठामपणे, खंबीरपणे आज पाय रोवून उभे आहेत. त्याचं कारण आहे त्यांचं प्रेम
आपल्या देशावरती प्रेम आहे, आपल्या धर्मावरती प्रेम आहे, म्हणून ते टिकून आहेत. नाहीतर ह्या हमास युद्धामध्ये जर पाहिलं तर हमास, हुती, त्यानंतर हिजबुल ह्या ज्या संघटना आहेत हे वेगळ्या मुस्लिम राष्ट्राच्या ज्या संघटना आहेत आणि त्यांना या यहुदींना संपवायचं आहे. तोच प्रकार आपल्या देशामध्ये छुपेपणानं चालू आहे, बरेच वर्षापासून चालू आहे. आपण जर डोळे उघडले नाहीत आणि या देशावर हिंदू धर्मीय लोकांवर ही अशी पाळी जर आली तर तुम्ही हिंदू जाणार कुठे आहात याचा विचार प्रत्येकानं मनाला केला पाहिजे आणि हिंदू म्हणून संघटित झालं पाहिजे. जात धर्म याच्या पलीकडे उठून राष्ट्रप्रेम जे आहे या राष्ट्रप्रेमासाठी आपण एकत्र आलं पाहिजे की भारत हा माझा देश आहे आणि ह्या देशामध्येच मला माझं व्यक्ती स्वातंत्र्य, माझं धर्म स्वातंत्र्य, माझं विचार स्वातंत्र्य मला टिकवता येईल. पाकिस्तानमध्ये जाऊन आपण बोलू शकणार नाही. नेपाळ जगाच्या पाठीवर एक हिंदू राष्ट्र होतं, हिंदू राष्ट्र ह्या भारत देशासारखं, तेही आता सध्या सेक्युलर झालेलं आहे आणि त्यामुळे हिंदूंनी संघटित होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही ती वेळ आहे. 10-15 वर्षापूर्वी हिंदूंचा कुठलाही सण आला, कुठलाही उत्सव आला तर असं काही लावलं जायचं की हिंदूंचे जे धर्म आहे म्हणजे हिंदूंचे ज्या परंपरा आहेत, हिंदूंचे जे संस्कार आहेत ते फार बुरसटलेले आहेत. अशा प्रकारे लोकांवर थोपवलं जायचं. त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या ज्या हे आहेत म्हणजे संघटना म्हणा किंवा वेगळे जे फोर्स आहेत ते त्याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून असं काही पसरवलं जायचं की हिंदू जो करतो तो फारच चुकीची गोष्ट करतो. हिंदूंचे सण वार व्रत वैकल्य ज्या गोष्टी आहेत ह्याला काही बेसच नाही आहे, हे काहीतरी थोतांड आहे, अशा प्रकारे पसरवलं जायचं. परंतु ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी भगवान कृष्णाने सांगितलं की मी येतो परत आणि धर्म सांभाळण्याचं काम करतो. तो BJPच्या रूपानं धर्म सांभाळण्याचं काम करण्यासाठी नरेंद्र मोदी आले या देशामध्ये आणि नरेंद्र मोदी आल्यामुळे आपल्या देशाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली. मी मोदी भक्त नाही आहे हे लक्षात घ्या, परंतु जे समोर दिसतंय आम्ही धर्मगुरू या नात्यानं आमची जबाबदारी आहे. हे जर समजा काँग्रेसच्या काळामध्ये झालं असतं तर त्यांचाही उदो आम्ही केला असता, कारण आम्ही काही कुठल्या पक्षाचे नाहीत, आम्ही कुठल्याही पक्षाला बांधून घेतलेलं नाही. परंतु जे सत्य आहे ते सत्य म्हणायला आम्ही लोक बिचकणारी नाही. का तर तुम्हाला जागृत करणं हे आमचं काम आहे. तुम्हाला जागृत करणं, तुम्हाला संघटित ठेवणं ही धर्मगुरू या नात्याने आमची जबाबदारी आहे. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं या देशावर. चिमूटभर इंग्रज आले आणि त्यांनी एवढ्या प्रचंड मोठ्या देशावर म्हणजे तिकडे वरती जम्मू काश्मीरपासून खाली इकडे ह्याच्यापर्यंत केरळपर्यंत आणि इकडे म्हणजे द्वारकेपासून अगदी जगन्नाथपुरीपर्यंत असा आडोबा पसरलेला हा जो देश आहे आणि या देशाची एवढी प्रचंड जनता यांच्यावर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. कशामुळे? धर्मामुळे. त्यांचे पोप आले, त्यांचे पादरी आले आणि आपल्या श्रद्धांचा आपल्या भावनांचा बरोबर त्यांनी फायदा उचलला आणि ख्रिस्तीकरण करण्याचं काम सुरू केलं. आजसुद्धा ते चालू आहे आपल्या देशामध्ये. हे अतिशय शांतपणे काम चालू आहे आणि ते आपल्या कुणाच्याही लक्षात येत नाही आहे. त्याचाच भाग म्हणून आज आंदोलन सुरू झालेलं आहे पालघर या ठिकाणी, की त्याचाच भाग म्हणून हे जे आदिवासी लोक आहेत या आदिवासी लोकांना बिघडवण्याचं काम काही संघटना आणि काही विचाराचे लोक काम करत आहेत आणि या आदिवासी लोकांच्या बरोबर अज्ञानाचा फायदा घेत आहेत आणि त्यांना सांगतायत की तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही हिंदू नाही आहात, तुमचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. उपासना पद्धती ज्या आहेत त्या उपासना पद्धत ख्रिस्ती करून टाकलेले आणि फायदा मात्र आदिवासींचा घेत आहेत. ह्या आदिवासींना गव्हर्नमेंटनी किंवा कलम 340 जे आहे भारतीय संविधानातलं, हे कलम 340 काय सांगतं की हे आदिवासी आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या एक विशेष परंपरा आहेत.
त्यांचे संस्कार आहेत, त्यांची संस्कृती आहे, हिचं जतन करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कलम 340च्या माध्यमातून त्यांना सुविधा दिलेल्या आहेत, त्यांना आरक्षण दिलेलं आहे. तर ह्या आरक्षणाचा उपयोग ही मंडळी बरोबर घेतात आणि आपलं नाव बदलत नाहीत, फक्त उपासना पद्धती बदलून टाकतात, ख्रिश्चन होत आहेत आणि हळूहळू ख्रिश्चन होऊन हा धर्म जो आहे तो खिळखिळा करण्याचं काम चालू झालेलं आहे. या देशामध्ये जिहादच्या नावाखाली किंवा लव जिहादच्या नावाखाली मुस्लिम मंडळी आपल्या मुलींना प्रलोभनं लावून आपल्या धर्मातून बाहेर घेऊन जाण्याचं काम चालू केलेलं आहे. असे अनेक प्रकारचे आघात या देशामध्ये चालू आहेत. आपल्या देशामध्ये आपल्या हिंदू धर्माचं जे शिक्षण दिलं पाहिजे, आमदार साहेब, शाळा कॉलेजमध्ये आपलं जे वैदिक सनातन तत्त्वज्ञान आहे ते शिकवणं गरजेचं आहे. कारण आपण किती विज्ञानाच्या गप्पा मारल्या आणि किती आपण विज्ञानवादी झालो तर आपण स्पर्धक बनू, पण माणूस म्हणून नाही जगणार, माणूस म्हणून नाही होणार. आपल्याला माणूस म्हणून जर व्हायचं असेल तर नीतिमूल्यांचे संस्कार किंवा नीतिमूल्यांचं संवर्धन आपल्यावर होणं गरजेचं आहे. आज आपल्या घरामध्ये आध्यात्मिक परंपरा आहे, आपल्या गुरुवर्यां म्हणजे आपल्या पूज्य पिताश्रेणी आपल्यावर ते संस्कार केलेले आहेत, म्हणून आपल्या मनामध्ये निर्माण झालं की हा कारखाना जो आहे हा कारखाना कोणत्याही स्थितीमध्ये कुणाला विकला गेला नाही पाहिजे, कुणाच्या घशात गेला नाही पाहिजे, ज्या शेतकऱ्यांचा तो कारखाना आहे त्यांनाच तो मिळाला पाहिजे. ह्या संस्कारांचं परिपाक आहे. आणि म्हणून तुमचं राज्य ज्या ज्यावेळी येतं त्या त्या वेळेला तुम्ही हा बदल केला पाहिजेत, आवर्जून ते शिक्षण पद्धतीमध्ये आणलं पाहिजे. आणि नीती म्हणजे मूल्यवर्धित शिक्षण पद्धती जी आहे या मूल्यवर्धित शिक्षण पद्धतीमध्ये आमचे ज्ञानोबा माऊली, आमचे तुकोबाराया, आमचे एकनाथ महाराज हे शिकवले पाहिजे. आम्हाला गीतेचं तत्वज्ञान शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही गीता जर काढलीत तर तुमच्या जीवनात कुठलाही प्रसंग येऊ दे आणि तुम्ही जिथे कुठे अडलेले असाल तिथे फक्त गीता वाचायला सुरुवात करा. 2-3 पानं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या गीतेमध्ये आहे. अशा प्रकारचा आम्हाला आमूलाग्र ठेवा मिळालेला हा जो वैदिक सनातन धर्म आहे, हा वैदिक सनातन धर्म कधीही भेदाभेद शिकवत नाही, बंधुभाव शिकवतो. परंतु बाकीच्या ज्या संस्कृती आहेत, बाकीचे जे धर्म आहेत ते बरोबर त्याचा दुरुपयोग करून या धर्माला छिन्न विछिन्न करायचं काम चालू केलेलं आहे. आपण सर्वजण खुशीत आहोत. 10-15 वर्षापूर्वी BJP सरकार आलं आणि BJP सरकारने आता ह्या हिंदू धर्माला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मोदी साहेबांमुळे आता राम मंदिराचा उद्घाटनाची तारीख जवळ आलेली आहे आणि आता जानेवारी महिन्यामध्ये हा कार्यक्रम आपण पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मियांचं ते एक भूषण आहे की या देशामध्ये म्हणजे सगळे जगातले सगळे लोक म्हणतात की रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य असलं पाहिजे. आज देशामध्ये जर पाहिलं म्हणजे जगामध्ये जर पाहिलं तर सगळीकडे अशांती आहे. प्रत्येक जण स्पर्धक झालेला आहे आणि आमच्याकडे कशी अण्वस्त्र क्षमता आहे आणि आम्ही दुसऱ्याला कसं नामोहरण करू शकतो याचा सातत्यानं प्रयत्न चालला आहे. आणि म्हणून ही अण्वस्त्रांची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये किती लोक बेचिराख होत आहेत. आज इस्रायलचा युद्ध जे आहे, अर्थात इस्रायलची चूक मानायला मी तयार नाही आहे. का? कारण हमासच्या लोकांनी उकरून कळ काढलेले आहे आणि त्यांना लोकांना त्रास दिलेला आहे. म्हणून इस्रायलने आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी अटॅक केला, पण त्याच्यामध्ये निरपराध पॅलेस्टाईन लोक जे आहेत ते गेले. कारण हमासवाले जे आहेत ते आतमध्ये भुयारामध्ये लपून बसून स्वतःचा बचाव करतात आणि त्यामध्ये निरपराध जनता संपते, निरपराध जनतेचं नुकसान होतं आहे. आणि मोठमोठे बडे जे देश आहेत ते ह्यांना क्षेपणास्त्र पुरवत आहेत आणि फक्त आम्ही क्षेपणास्त्र की अण्वस्त्र क्षेत्रामध्ये किती बलाढ्य आहोत आणि आम्हाला धंदा करायचा, तुमचं घेणं देणं काही नाही, तुम्ही संपल्यानंतर राहिलात, आम्हाला काही घेणं देणं नाही. अशा प्रकारचा जो स्पर्धक झाला आहे त्याचं कारण आहे विज्ञान. हे सर्व विज्ञानामुळे घडत आहे. याचा अर्थ आपल्याला विज्ञान नको आहे का? विज्ञान असणं आवश्यक आहे. मी जीवनाची त्रिसूत्री नेहमी लोकांना सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा,
पण मन मात्र अध्यात्मवादीच असलं पाहिजे आणि बुद्धी वास्तववादी असली पाहिजे. या त्रिसूत्रीनं जगा, नक्की तुमचा जीवनाचा कायापालट होईल. आणि हा जो सर्वांग सुंदर आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, या मनुष्य देहामध्ये आनंद घ्यायचाच आहे. कुठलंही अध्यात्म असं कधीही सांगत नाही की तुम्ही संसार प्रपंचाचा त्याग करा. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. त्या संसार सोडू नका, प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही. संसारातली सर्व सुख जी आहेत ती जरूर उपभोगा, परंतु ती उपभोगत असताना स्वैराचारी होऊ नका. स्वैराचारी होऊ नका. मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते लोकांसाठी आहे, लोकांसाठी जगा. म्हणून माझा नेहमी संदेश कायम लक्षात ठेवा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जगामध्ये विश्वशांती जर आली नाही तर मला विचारा, हे माझ्याकडून अशा प्रकारचा संदेश का जगाला सांगितला गेला आहे? कारण माझ्यावर ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय, गजानन महाराज, साईबाबा, अक्कलकोट स्वामी अशा माझे सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांचे संस्कार आहेत. आणि म्हणून मित्रांनो, अध्यात्माची कधी कास सोडू नका. अध्यात्म जे आहे ते माणसाला माणूस म्हणून बनवणं हे अध्यात्माचं काम आहे. कारण इथे आपल्याला माणूस म्हणून जगलं पाहिजे. आपल्याला जी परमेश्वरानं बुद्धी दिली, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. आपल्याला जे मनुष्य म्हणून जन्म मिळालेला आहे आणि जी बुद्धी मिळालेली आहे, त्या बुद्धीचा वापर करून आपण काय केलं पाहिजे? विज्ञानाची कास धरायची, म्हणजे आपले डोळे विज्ञानवादी ठेवायचे, म्हणजे अंधश्रद्धा पसरणार नाही. मन मात्र अध्यात्मवादीच ठेवलं पाहिजे आणि बुद्धी वास्तववादी ठेवली पाहिजे. अशा त्रिसूत्रीने जगा, उत्तम प्रकारचे जगाल. आज शेतकरी हवादिल होतो आणि आत्महत्या करतो. अरे बाबा, हा अनमोल देह आहे. अनेक जन्माचं पुण्य तुझं होतं म्हणून तुला मनुष्य जन्म मिळाला. मग हा कुत्रा मांजरासारखा का नाहक बरबाद करतोस? देवाच्या देवावर सुद्धा कर्ज आहे. बालाजीवर कर्ज आहे म्हणून तर हुंडी बांधतात ना. देवाच्या देवावर कर्ज आहे, तर तुम्ही आम्ही काय? आपल्यावर का कर्ज होतं? तर नियोजनाचा आपला अभाव आहे. आपण फक्त कर्ज घेतो, पण ते कर्ज घेतल्यानंतर कसं फेडणार त्याचं आपल्याकडे नियोजन नाही आहे. हे नियोजन कोण शिकवतं? आपलं मन. म्हणून आपण अध्यात्मामध्ये येऊन कुठलाही देव, जो देव कोणता आवडेल त्याच्याशी एकाग्र व्हा, तदाकार व्हा. ज्या योगे तुमच्या मनाच्या ज्या कक्षा आहेत त्या रुंदावतील, तुमच्या संयम येईल, तुमच्यामध्ये समयसूचकता येईल, तुमच्यामध्ये प्रगल्भता येईल, तुमच्यामध्ये साधक बाधक विचार करण्याची क्षमता येईल, तुमच्यामध्ये खिलाडू वृत्ती येईल, तुमच्यामध्ये नेतृत्वाचा गुण येईल. हे मी प्रूव्ह केलं आहे. आणि म्हणून मी सांगितलंय, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो. मगाशी खासदार साहेबांनी कौतुक केलं माझं, की तुम्ही नुसता हात लावलात तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. खासदार साहेब, याच्यात जादू काही नाही आहे, याच्यामध्ये जादू बिलकुल काही नाही आहे. तर त्या माणसाला त्याचं जे महत्त्व आहे ते मी पटवून देतो. व्यसनमुक्त आमच्याकडे जवळजवळ 6-6.5 लाख लोकांची रजिस्टरला नोंद आहे. आणि आमचा उपदेश ऐकून किती लोकांनी दारू सोडली असेल ते मलाही नाही सांगता येणार, परंतु 6-6.5 लाख लोकांनी जी दारू सोडले ती जादूटोण्यामध्ये. माझा जादूटोण्यावर विश्वास नाही आहे, माझा अंधश्रद्धांवर विश्वास नाही आहे. माझा विश्वास विज्ञानावर आहे आणि अध्यात्मावर आहे. विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टी जीवनरथाची दोन चाकं झाली पाहिजेत. आणि आपण ह्या जीवनरथ व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी ह्या दोन चाकांचा आधार घेऊन चाललं पाहिजे, म्हणजे आपल्याला उत्तम प्रकारे जगता येईल. म्हणून व्यसनमुक्ती जे मी करतो त्याला मी हे पटवून देतो की तू दारू पितोस, तुझा मुलगा दारुड्या झाला पाहिजे का? कुठल्याच बापाची, कुठल्याच बेवड्याची इच्छा नसते. आणि मग ज्यावेळी त्याला कळतं की मी माझ्या मुलाला घरामध्ये ट्रेनिंग कसं देतोय, त्याला सांगितलं तर तू सोनार पाहिलास का, तर तो म्हणतो हो. मग तो सोनारचा मुलगा जो असतो सोनार काम करतो, कुणाचं बघतो? तो म्हणतो बापाचं. टेलरचा पोलगा टेलरिंग काम करतो, बघतो कुणाचं? टेलरचं. अशा अनेक प्रकारे उदाहरणं दिल्यानंतर मी विचारतो, तू बेवडा आहेस, पोरगा होईल, कुणाचं बघेल? मग त्याला वाटतं अरे नाही, चूक करतोय मी. आणि मग अशा प्रकारे तो दारू सोडतो. त्या मनावर त्याचा संस्कार करण्याचं काम
अध्यात्मशास्त्र करतं. तर हे अध्यात्मशास्त्र असं सांगतं आपल्याला की संघटित हो. भविष्यकाळ तुझ्यासाठी प्रचंड खराब आहे. आणि हे जे धर्मकारण आहे, ह्या धर्मकारणाचा ज्यावेळी तुमचा अंकुश या राजकारणावर राहील त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने टिकणार आहात. कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्या दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालल्या पाहिजेत. हल्ली सगळ्याच पक्षांना मात्र हिंदुत्वाचा म्हणजे आठवण होऊ लागलेले. मग आता बरेच जण जे निधर्मवादी होते, जे सेक्युलर होते, त्यांना आता हिंदू वोट बँकेनं असं दाखवून दिलेलं आहे की जर आमची तुम्ही काळजी घेणार नसाल तर तुम्ही आमचे नसाल. म्हणून आता एक चांगली सौभाग्याची गोष्ट आहे, कदाचित आमच्या ह्या साधू संतांच्या जागरणामुळे झाले असेल म्हणा, किंवा तुम्ही संघटित झालेले असाल म्हणून म्हणा, की आता निधर्मवादी पक्षसुद्धा बऱ्यापैकी देवाचं दर्शन वगैरे घेऊ लागतात. आता त्यांना आठवण होऊ लागलेले आहे. नाहीतर बाकीचे जे धर्म आहेत त्यांचं व्रत वैकल्य किंवा त्यांचे उपवास तपवास असतील किंवा त्यांचे सणवार असतील तर टोपी घालून जायला सगळ्यांना अभिमान वाटतो. परंतु हिंदू धर्माच्या देवाचं दर्शन घ्यायला फार कमीपणा वाटायचा. तो तुम्ही बदलून टाकलेला आहात आणि आता दाखवून दिलेला आहात की हिंदू धर्माच्या बाजूनं तुम्ही नसलात, राजसत्तेचे लोक, तर आम्ही तुम्हाला फेकून देऊ. याची भीती या राजकीय लोकांच्या मनामध्ये निर्माण केली, ती सौभाग्याची गोष्ट आहे. आणि ही अशा प्रकारे झाली पण पाहिजे, तरच आपण टिकणार आहोत. जर राजाश्रय नसेल तर इस्रायल एवढ्यात संपलं असतं. पण राजकीय पक्षाला, तिथल्या राजकीय पक्षाला कल्पना आहे यहुदींचा आपण जर सांभाळ करू शकलो नाही तर आयुष्यामध्ये तिथला जो नेत्याचा जो पक्ष आहे किंवा ते सरकार जे आहे ते आयुष्यात कधी उभं राहणार नाही. हे त्यांना भीती असल्यामुळे आज अनेक मुस्लिम राष्ट्रांबरोबर पंगा घेऊन ते आपल्या देशाचं रक्षण करतायत, आपल्या देशाच्या लोकांचं जास्तीत जास्त रक्षण करतायत. याचं कारण काय? धर्मसत्तेचा अंकुश आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या धर्मसत्तेचा अंकुश या सर्वच राजकीय पक्षांवर ठेवला पाहिजे. मी असं नाही म्हणणार की अभिमन्यू पवारांवर ठेवू नका म्हणून, त्यांच्यावरही असला पाहिजे. कारण त्यांनी आमचा जो धर्म आहे त्या धर्माच्या बाजूला उभं राहिलंच पाहिजे. आमचा हिंदू धर्म जो आहे हा कधीही कुठल्याही धर्माचा अपमान करत नाही, कुठल्याही धर्माकडे दुश्वासानं पाहत नाही, कुठल्याही धर्माला कमी लेखत नाही. बंधुभाव हा आमच्या धर्माचा प्राण आहे. आणि अशा प्रकारचा धर्म जर या भारत देशामध्ये असेल तर या धर्माचं जर मतं हवी असतील तर या धर्माचं सुखदुःख समजून घेणारे पक्ष जे आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. जे आमच्या धर्माचा विचार करतील ते नक्की आमच्यावर राज्य करतील. कारण आम्ही लोक काय जाऊन मंत्रालयामध्ये बसणार नाही आहे की आम्ही मंत्री होणार नाही. मंत्री तुम्हीच लोकांनी व्हायचं आहे. परंतु आमच्या धर्माची कास धरली तरच आम्ही लोक तुमच्या पाठीशी राहू. अशा प्रकारचा चंग बांधा. कारण भविष्यकाळ जो आहे तो फार अडचणीचा ठरणार आहे आणि आपल्याला या देशातून परागंदा होण्याची पाळी येईल. जसं पॅलेस्टाईन लोक, त्यांना कोणच वाली नाही आहे. हे हमास त्याच्यामध्ये घुसलेले आहेत. हमास म्हणजे अतिरेकी लोक त्या पॅलेस्टाईन देशामध्ये घुसलेले आहेत. त्या पॅलेस्टाईन देशाच्या जे पदाधिकारी आहेत किंवा गव्हर्नमेंटचा त्यांचा माणूस आहे तो दुसऱ्या देशात आहे. मला वाटतं त्यांचा राष्ट्राध्यक्ष आहे ना, हां, तो दुसऱ्या देशामध्ये. इतकी वाईट परिस्थिती या अतिरेकी लोकांनी निर्माण केलेली आहे आणि पॅलेस्टाईन लोक भरडले जात आहेत. परंतु इस्रायल हे एका धर्मामुळे, यहुदी धर्मामुळे टिकून आहेत, हे लक्षात घ्या. आणि संपूर्ण जग त्यांना वाकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची जी धर्माची निष्ठा आहे या धर्माच्या निष्ठेमुळे ते टिकलेले आहेत. तर आजच्या प्रसंगामध्ये मी आपल्याला हेच सांगेन की भविष्यकाळ आम्हाला फार धोकादायक वाटतोय. जगामध्ये कुठलंही राष्ट्र हिंदू राष्ट्र राहिलेलं नाही. हे सुद्धा राष्ट्र जे आहे हे राष्ट्र निधर्मवादी राष्ट्र आहे, सेक्युलर राष्ट्र आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही धर्म मानत नाही, पण इलेक्शन आलं की मात्र बघतो कुठल्या जातीचा उमेदवार उभा केला पाहिजे, कुठल्या एरियात उभा करायचा आहे तर अमुक. अरे इथं मराठ्यांची वस्ती आहे, मग तिथे मराठा उमेदवारच पाहिजे,
तिथे ब्राह्मणांची वस्तू आहे, मग तिथे ब्राह्मणच उमेदवार पाहिजे. मग तुम्ही जर सर्वजण सेक्युलर आहात तर सगळ्यांवर सारखं प्रेम करा. आम्ही असं नाही म्हणणार की की तुम्ही सेक्युलर आहात तर तुम्ही धार्मिक व्हा, परंतु सेक्युलरपणा सगळ्यांसाठी सारखा ठेवा ना. लांबून चालन करून हिंदू धर्माला संपवू नका. आणि जर असं तुम्ही संपवणार असाल तर आम्ही हिंदू संघटित होणार आणि आमच्या वोट बँकेची ताकद तुम्हाला जरूर दाखवणार. तेव्हा तुम्हाला सर्व हिंदू बांधवांना धर्मगुरू या नात्यानं हा उपदेश दिलेला आहे. कदाचित व्यासपीठ चुकीचं पण असू शकेल, परंतु धर्मगुरू या नात्यानं मी माझं काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हा आणि अभिमन्यू पवारांच्या पाठीशी उभे राहा. माझा आशीर्वाद त्यांना पण आहे आणि तुम्हाला पण आहे. आणि माझं जे म्हणजे भाषण पद्धतीनं जे काही उद्बोधन केलं आहे ते आपण सर्वजण गोड मानून घ्याल अशी आशा बाळगतो आणि मी या ठिकाणी आपली रजा घेतो. श्री गुरुदेव. धन्यवाद माऊली. यानंतर सन्माननीय प्रवीणजी फडणवीस साहेब यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या या शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी या कारखान्याच्या 40व्या हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी उपस्थित राहिलेले हरिभक्त पारायण श्री गुरुबाबा महाराज औसेकर आणि रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानीज धामचे जगद्गुरू अनंत श्री विभूषित श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उपस्थित राहून आपणाला जे संबोधन केलं, आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी दोन्ही संत महात्म्यांचा कारखाना प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय श्री रवींद्रजी गायकवाड सर यांनी उपस्थित राहून आपणाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा आणि सहकाराच्या माध्यमातूनच तो चालवला जावा, यासाठी ज्यांनी खूप प्रयत्न केले असे आपल्या औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेब आणि उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानराजजी चौगुले सर, या दोघांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कारखान्याच्या उभारणीमध्ये ऊर्जितावस्था आणण्यामध्ये माझे सहकारी राहिलेले श्री नाईकवाडी साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारखान्याचे या कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून उपस्थित राहिले